सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. प्रथम भाषा मराठी वैदर्भीय अध्यापक संघ आयोजित पाठ्यपुस्तक अंतरंग आणि कृतीपत्रिका या अभिनव उपक्रमाच्या समारोप प्रसंगी आपण सर्वांचं मी अनघा जाधव मनपूर्वक हार्दिक स्वागत करते. मंडळी, गेले 6-7 महिने आपण ज्या परिस्थितीतून जात आहोत त्या परिस्थितीतूनही मार्ग काढून आपण शाळा बंद पण शिक्षण सुरू, सर्व महाराष्ट्रातल्या शिक्षकांनी अगदी जगातल्या शिक्षकांनी पण आमच्या वैदर्भीय अध्यापक संघामध्ये आलं की शिक्षकांनाही मार्गदर्शन व्हायला हवं. इयत्ता 9वी-10वीची जी कृतीपत्रिका आहे ती विद्यार्थ्यांकडून कशी करवून घ्यायची आहे. विद्यार्थी एकच नसतो, अनेक असतात, व्यक्ती तितक्या प्रकृती, आणि त्यानुसार मग कृतीपत्रिका जी आहे त्याचे प्रश्न सोडवण्यासाठी शिक्षकाने अजून काय करायला हवं या संबंधीचं मार्गदर्शन, त्याचप्रमाणे आपलं जे पाठ्यपुस्तक आहे त्याचे अंतरंग उलगडून दाखवण्यासाठी हा अभिनव उपक्रम राबविला जावा अशी संकल्पना माननीय शिल्पा कुलथे मॅडम यांनी उचलून धरली आणि त्याला मार्गदर्शन केलं माननीय डॉक्टर माधुरी जोशी मॅडम यांनी. आणि मग या उपक्रमाचं पहिलं पुष्प 10 ऑक्टोबर रोजी सादर झालं आणि शेवटचं पुष्प 24 ऑक्टोबर रोजी सादर झालं. अशी 14 पुष्प सादर केली गेली. अनेक मान्यवर तज्ञ व्यक्ती इथे येऊन शिक्षकांना त्यांनी खूप छान असं मार्गदर्शन केलं. त्याचाच आजचा हा समारोपाचा प्रसंग. आणि ह्या समारोप प्रसंगी मान्यवर प्रमुख अतिथी प्राची साठे मॅडम आलेल्या आहेत. त्यानंतर कार्यक्रमाच्या अध्यक्ष आहेत स्वाती ताडफळे मॅडम, आमच्या मार्गदर्शक माधुरी जोशी मॅडम, संकल्पना ज्यांची आहे त्या शिल्पा कुलथे मॅडम, डॉक्टर सोनाली हिंगे, आणि आपण सर्व शिक्षक बंधू आणि भगिनी आपण सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करते मी. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात दीप प्रज्वलनाने होते, तर ते दीप प्रज्वलन आपण घेऊया, पण ते आभासी असेल. सर्व मान्यवरांना मी आमंत्रित करते, कृपया आपण दीप प्रज्वलन करावं. दिव्याने उजळू दे साऱ्या दिशा, दिव्याने उजळू दे साऱ्या दिशा, होऊ दे अंधकार नाहीसा, अशी प्रार्थना आपण करूया आणि आपल्या शुभ कार्याला सुरुवात करूया. दीप प्रज्वलन झालेलं आहे. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे, जे सत्य सुंदर सर्वथा आ जन्म त्याचा ध्यास दे, अशी आशा मनी बाळगून आपण सर्व शिक्षक हा ज्ञानाचा यज्ञ चालू ठेवलेला आपण सर्वांनी आमचा हा नवीन उपक्रम आणि ह्या उपक्रमाची संकल्पना शिल्पा मॅडम यांच्या मनात कशी आली, ती कशी राबवली गेली, याचे प्रास्ताविक करतायत आमच्या माननीय शिल्पा कुलथे मॅडम. धन्यवाद मॅडम. वैदर्भीय मराठी अध्यापक संघ आयोजित उपक्रमात सर्व मान्यवरांचे मी सौ शिल्पा अनिल कुलथे सर्वांचे स्वागत करते व सप्रम नमस्कार माझा. विद्यार्थ्यास जे जे हवे जीवनी ते ते तुला मिळू दे, भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुझ्याकडे पाहून कळू दे. या ओळीप्रमाणे मी खरंच भाग्यवान आहे, कारण माझ्या शिक्षिका मार्गदर्शिका डॉक्टर माधुरी जोशी मॅडम यांच्या संपर्कात आल्याने अध्यापन पद्धतीत होणारे बदल, नवीन ज्ञानरचनावादाने कसे शिकवायचे, कृतीपत्रिका, त्यातील बारकावे, अशा अनेक गोष्टी मला समजत होत्या. त्यावेळी होणारी प्रशिक्षण व येणाऱ्या अडचणी लक्षात घेता मनात खूप वाईट वाटायचे. प्रत्येक ठिकाणी जोशी मॅडम पोहोचू शकत नाही, पण त्यांचे मार्गदर्शन सर्वांना मिळाले पाहिजे असेही वाटायचे. आपण शिक्षक नेहमी विद्यार्थ्यांच्या हितासाठी तत्पर असतो. शिक्षक म्हणजे कार्यतत्परतेची एक पावती असायला हवी. यंदाचे वर्ष मात्र 2020-21 हे एक सत्र आपल्यासाठी अस्वस्थ करणारे आहे. विद्यार्थ्यांमध्ये रमणारे शिक्षक, मग प्रायमरीचा असो की कॉलेजचा, आपला आनंद शिक्षण देण्यातच. इयत्ता 10वीच्या पुस्तकाच्या बाबतीत बोलायचे झाले तर आपल्याला नेहमी हा प्रश्न पडतो की आपण कसे शिकवायचे म्हणजे विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका अचूक सोडवता येईल. विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका अचूक सोडवता येते, वर्गात आपण शिकवतो त्यावेळेला त्यांना समजते सुद्धा, मात्र प्रत्यक्षात मात्र लेखन त्यांचा विकास झालेला नसतो हे आपल्याला पेपर जेव्हा आपण तपासतो त्यावेळेला लक्षात येते. स्वतःच्या शब्दात उत्तरे मांडताना असंख्य अडचणी त्यांना विद्यार्थ्यांना येत असतात. त्यांना कळतच नाही की आपण नेमकं काय करावं आणि आपलं उत्तर कसं योग्य येईल, आणि त्यावेळेला शिक्षकांनाही कळत नाही की नेमकं विद्यार्थ्यांना आपण सांगायचं तर काय सांगायला हवं. इतर वेळी आपल्याला रोज चा जो दिनक्रम आहे तो ठरविता तारेवरची कसरत होते
आणि हे करता करता स्वतःला अद्ययावत करणं मुळे वेळच मिळत नाही करायला सुद्धा. मात्र या कोरोनाच्या महामारीमुळे लॉकडाऊनच्या या काळात जणू काही मला उपायच सापडला आणि मला जे काही करायचं वाटत असं की ते खूप असं दिवसा मनापासून मी अस्वस्थ झाले होते ते करण्याची मला संधी मिळाली. कृतीपत्रिका आकलनासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व शिक्षक एकत्र येऊन यावर काही तोडगा काढता येईल का असा विचार मनात आला आणि डॉक्टर माधुरी जोशी मॅडमला मी बोलूनही दाखवले आणि लगेच त्यांनी होकार देऊन प्रोत्साहनही दिले. या आभासी माध्यमावर आपण संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षकांना एकत्र येऊन तो बोलवू शकतो आणि तो राबवला सुद्धा जाऊ शकतो असे वाटले. हा उपक्रम राबवित असताना एकूण 14 पुष्पे अर्पण केल्या गेली. प्रथम पुष्प स्वाती ताडफळे मॅडम यांनी अभ्यासयुक्त उपक्रमाची सुरुवात करून केली. पाठ्यपुस्तकाचे निवड व निकष या विषयाने. कारण माझ्या मनात नेहमीच प्रश्न यायचा की हे पाठ्यपुस्तक तयार करताना कुठल्या निवडीवर करतात, कुठले निकष वापरले जातात आणि त्या प्रश्नाचं संपूर्ण उत्तरे स्वाती ताडफळे मॅडम यांनी दिली. दुसरे व तिसरे पुष्प डॉक्टर माधुरी जोशी मॅडम यांनी गुंफले. कृतीपत्रिकेचं अंतरंग, त्यात ज्ञानरचनावाद आणि आकलन कृती नेमक्या कशा तयार करायच्या त्याचे तंत्र आणि मंत्र हे सगळं समजाविले. कारण शिकणे ही सुद्धा एक कृतीशील प्रक्रिया आहे आणि रचनात्मक आहे हा मूलमंत्र आम्हाला या दोघींमुळे कळला. शलाका कारकळ मॅडमनी स्थूल वाचनाच्या प्रत्येक पाठाचे विश्लेषण करत कृती कशा सोडवाव्या, विद्यार्थ्यांना कशा समजावून सांगाव्या हे सांगितले. 5वे, 8वे आणि 9वे पुष्प डॉक्टर सोनाली हिंगे मॅडमनी गुंफत 16 गुणांचा भाषाभ्यास, पत्रलेखन व सारांश लेखन या बाबतीत असलेल्या सर्वच शंकांचे निरसन केले. 6व्या पुष्पामध्ये व जयश्री गीते मॅडम व 12व्या पुष्पात डॉक्टर वर्षा भाकरे पाटील, योगेश मल्लेकर सर यांनी रसविचार व रसग्रहण, काव्य सौंदर्य या समजावून सांगितले. 7व्या पुष्पात सुजाता लोकर मॅडम यांनी स्वमत व अभिव्यक्ती सांगत असताना चाकोरी बाहेर शिक्षण कसे द्यावे, अध्ययन अनुभव विद्यार्थ्यांना कसे द्यावे आणि त्यांच्याकडनंच स्वमत अभिव्यक्तीची उत्तरं कशी तयार करून घ्यायची याचे तंत्र सुद्धा सांगितले. 11व्या पुष्पात डॉक्टर माधुरी जोशी मॅडमने कथालेखन कसे करावे याचा मंत्र देऊन सर्वांना मंत्रमुग्ध केले. 13व्या पुष्पात कल्पना कोलारकर मॅडम व 14व्या पुष्पात अजय चव्हाण सर यांनी निबंध लेखनाचे जे तंत्र आहे, आत्मकथन असो, प्रसंग लेखन असो की वैचारिक असो, हे सुद्धा समजावून सांगितले. असे एक एक पुष्प गुंफताना हा पुष्परूपी फुलांचा गुच्छ म्हणजे कृतीपत्रिकेचे अंतरंग उलगडत शिक्षकाचा ज्ञानाला वृद्धिंगत करण्यासाठी केलेला हा छोटासा प्रयत्न आपण सर्वांच्या सहकार्यामुळे हा सफळ संपूर्ण झाला. म्हणून आज सर्वांना मनापासून खूप खूप धन्यवाद देते. धन्यवाद मॅडम. यापुढील सूत्र अनघा जाधव मॅडम यांच्याकडे. धन्यवाद मॅडम. मानवी मन ज्यावेळेला अस्वस्थ होतं विचारांनी किंवा एखाद्या ध्येयाने, त्यावेळेला काहीतरी अभिनव आकारच येतं. त्याचाच प्रत्यय तुमच्या बोलण्यातून आला की शिक्षकांसाठी काहीतरी करूया. हे विचार तुम्ही करत असताना आपल्या गुरुची साथ तुम्हाला मिळाली आणि आपला हा अभिनव उपक्रम साकार झालेला आहे. धन्यवाद मॅडम. आपल्या प्रमुख अतिथी आहेत प्राची साठे मॅडम. एक बहुआयामी व्यक्तिमत्व, विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून काम करून शिक्षण क्षेत्रात मॅडम आपण आपल्या अभिनव कल्पनांनी आम्हाला सुपरिचित झालेला आहे. तर आपली ओळख करून देण्यासाठी, परिचय करून देण्यासाठी मी ज्यांना आमंत्रित करते त्या आहेत डॉक्टर सोनाली हिंगे मॅडम. एका बहुआयामी व्यक्तिमत्वाची ओळख दुसऱ्या एका बहुआयामी व्यक्तिमत्वाकडून होते याचा मला खूप आनंद होतोय. सोनाली हिंगे मॅडम यांच्याबद्दल मी असं म्हणेल की त्या डॉक्टरेट त्यांनी मिळवलेली आहे. सोमलवार हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज नागपूर येथे त्या गेल्या 20 वर्षांपासून कार्यरत आहेत. मॅडम अध्यापनाचं कार्य करत असतानाच मराठी भाषा संवर्धनासाठी आपण अनेक उपक्रम राबवलेत आणि राबवत आहात. त्याचप्रमाणे मराठी भाषेसाठी आपण राज्य स्तरावर तज्ञ मार्गदर्शक म्हणून सुद्धा काम करत आहात. मला अतिशय आनंद होतोय. डॉक्टर सोनाली हिंगे मॅडम प्राची साठे मॅडम यांचा परिचय करून देतात. कृपया डॉक्टर सोनाली हिंगे मॅडम आपण प्रमुख अतिथी प्राची साठे मॅडम यांचा परिचय करून द्यावा. धन्यवाद मॅडम. नमस्कार. विद्येची देवता सरस्वती हिला विनम्र अभिवादन. या आभासी व्यासपीठावर उपस्थित मान्यवर व आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी माननीय प्राची साठे मॅडम, आपणा सर्वांचे मी डॉक्टर सोनाली हिंगे शब्दसुमनांनी स्वागत करते.
उद्यमः साहसं धैर्यं बुद्धी शक्ती पराक्रमः षडैते यत्र वर्तन्ते तत्र देवो हि सहाय्यकृतः. अर्थात उद्यमशीलता, साहस, धैर्य, बुद्धी, शक्ती, पराक्रम ज्यांनी आत्मसात केले ते उच्च संस्काराने अलंकृत होतात. अशाच सर्वांग परिपूर्ण व अनेक पैलू ज्यांच्या व्यक्तिमत्वातून झळकतात त्या आजच्या अतिथी आदरणीय प्राची साठे मॅडम. आपल्या सेवेचा आढावा घेतला तर आपले कार्य दिलेल्या वेळेत मांडणे म्हणजे खरोखरच तारेवरची कसरत होय. प्राची साठे मॅडम यांच्यात लहानपणापासूनच जिद्द आणि मेहनती वृत्ती हे गुण होतेच. वडिलांनी आपणास अवांतर वाचनाची आवड लहानग्या वयातच लावली. वयाच्या 14व्या-15व्या वर्षी आपण शिक्षकी पेशा स्वीकारणार हे मनोमन ठरवले होते. आपले शालेय शिक्षण मुंबई येथे झाले. त्यानंतर रुपारेल महाविद्यालय मुंबई येथे प्रवेश घेतला. आपण सर्व विद्यार्थ्यांमध्ये सर्वोत्कृष्ट आलात. शिक्षण पूर्ण झाल्यावर 18 वर्ष आपण शेठ गोपालजी हेमराज शाळा येथे भाषा शिक्षिका म्हणून कार्यरत होतात. विद्यार्थ्यांना केवळ भाषेचीच नाही तर पाठ्यपुस्तकांच्या पलीकडील जगाची भाषा आपण शिकविली. आपण शिक्षण क्षेत्रातील अनेक मान सन्मानही प्राप्त केले. असे म्हणतात की जेव्हा एक सृजनशील स्त्री शिक्षिका असते तेव्हा ती केवळ भाषेचा स्पर्श नव्हे तर ज्ञानाचे अमृत कलश घेऊन विद्यार्थ्याच्या जीवनाला नवसंजीवनी देते. विद्वत्ता, नम्रता, साहित्यिक सुकुमार हृदय असणाऱ्या, यशाचे मुकुट धारण करणाऱ्या बहुआयामी व्यक्तिमत्वाला अनेक पुरस्कारांचे कोंदण आहे. 2014 पासून शालेय शिक्षण मंत्री विनोदजी तावडे यांच्या विशेष कार्यकारी अधिकारी या पदावर आपण कार्यरत होतात. पाठ्यपुस्तके गुणवत्ता वाढीसाठी वेगवेगळ्या धोरणात्मक निर्णयात सक्रिय सहभाग आपण नोंदविला. शिक्षणाच्या वारीच्या नियोजनात आपला सहभाग म्हणजे जणू नव्या पर्वाची सुरुवातच होईल. आपल्या 5 वर्षाच्या काळात आपण धडाडीचे आणि महत्वाचे निर्णय घेतले. भामरागड येथील माडिया मराठी या द्विभाषिक पाठ्यपुस्तक बोलीभाषा उपक्रम हा आपला अतिशय महत्वाचा निर्णय. शिक्षण क्षेत्रात आपण अनेक संशोधने केली. याबद्दलच्या ज्ञानाची जनजागृती करण्याचे आपण जणू व्रतच घेतले. अमूल्य शब्द भांडारातून आपले अनुभव इतरांना मार्गदर्शक ठरतील अशा शब्द मौक्तिकांची माळ आपण विविध वृत्तपत्राच्या शिक्षण विषयक लेखातून प्रकाशित केली. शिक्षण हक्क कायदा व सातत्यपूर्व मूल्यमापन, सर्वंकष मूल्यमापन अशा अनेक विषयांवर आपण आपले अमूल्य असे मार्गदर्शन शिक्षकांना दिले. लंडन येथील आंतरराष्ट्रीय शैक्षणिक परिषदेत सहभाग नोंदविला. दुबई येथील परिषदेत परिसंवादात आपला सहभाग. फिनलँड येथील परिषदेत बोलीभाषा या विषयांवर आपले पेपर प्रेझेंटेशन अशा अनेक उपक्रमांमुळे प्राप्त झालेल्या बिरुदावाल्या आपणास अलंकाराप्रमाणे शोभून दिसतात. आपण सध्या अकॅडमिक काउन्सिलर म्हणून अनेक शिक्षण संस्थांबरोबर कार्यरत आहात. अनेक सभा आपण आपल्या ओजस्वी तेजस्वी वाणीने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून जिंकल्या आहेत. शिक्षण क्षेत्रात समर्पित त्यागमय जीवन जगणाऱ्या बहुआयामी उत्तुंग व्यक्तिमत्वाचे उदाहरण म्हणजे प्राची साठे मॅडम यांना आदरपूर्वक अभिवादन करते व आपणास व्यक्त होण्याकरिता पाचारण करते. प्राची साठे मॅडम. सर्वांना मनपूर्वक नमस्कार. गुरुतुल्य खरं तर व्यक्तिमत्व डॉक्टर माधुरीताई जोशी खऱ्या अर्थाने मराठी विषयावर खूप प्रेम ज्यांचं आहे आणि ते त्यांच्या डोळ्यातनं नेहमी व्यक्त होताना मला दिसलं. अशा आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा स्वाती ताडफळे. त्यानंतर विशेष कौतुकास्पद म्हणजे शिल्पा कुलठे मॅडम की जो शिक्षक खरा शिक्षक असतो तो विद्यार्थ्यांप्रती त्यांची तळमळ असतेच, पण माझ्या शिक्षकांना सुद्धा तितकंच उत्तम काहीतरी मिळालं पाहिजे हा विचार फार कमी जणांना सुचत असतो आणि तो त्यांनी या उपक्रमाद्वारे
प्रत्यक्षात आणला आणि त्यांच्या सहकारी शिक्षकांबद्दल सुद्धा त्यांच्या मनामध्ये असलेली तळमळ आहे किंवा ज्ञानाबद्दल असलेली आत्मीयता आहे ती इथे दिसून आली. आणि त्यामुळे मी त्यांचंही खूप कौतुक करते. कारण आजच्या या धकाधकीच्या जीवनात खरं तर गेले 7-8 महिने आपण सगळेच आणि कुठेतरी एक शांततेचा सूर आपल्याला सगळ्यांना गवसतोय अशी जाणीव व्हायला लागली. आणि माझ्या दृष्टीने शांतता हा शब्द मी पॅसिव्ह किंवा निष्क्रिय या अर्थाने कधीच वापरलेला नाही माझ्या आयुष्यात. मी नेहमी म्हणते की शांत वाटतंय याचा अर्थ माझ्या मनाचा तळ मला दिसतोय, इतकी आतपर्यंत मी निर्लेप होत गेलेले आहे. तळ जो मनाचा आहे तो मला माझं खरं काय जे करणं अपेक्षित आहे माझ्याकडनं ते मला दाखवतो. आणि म्हणून असे म्हणजे जरी COVID-19 ही परिस्थिती वाईट असली तरी दर काही कालखंडानंतर एक 8 महिन्यांनी 7 महिन्यांनी प्रत्येकाने आपल्या स्वतःसाठी हा शांततेचा सूर आपल्याला कसा गवसेल याचा किमान 1-2 दिवस तरी प्रयत्न करावा. कारण जी सगळी मौक्तिकं गेल्या 8 महिन्यामध्ये अनेकांना सापडली. म्हणजे तुम्ही अनेक ठिकाणी पाहिलं तर अनेक शिक्षकांनी उत्तम काम केलेलं आपल्याला दिसतंय. त्याचं कारणच ते आहे की ही जी लाभलेली शांतता आहे आणि म्हणून ती निष्क्रियता नाही किंवा शांतता म्हणजे आता एकदम पीसफुल आपण ज्याला थोडंसं विरक्तीच्या अर्थाने हा शब्द मला असं वाटतं तो आपल्याला सापडलेला मनाचा तळ आहे. आणि त्या मनाच्या तळामध्ये आपली जी मौक्तिक इतकी वर्ष छान सुंदर मोती आपल्या विचारांचे बिचारे दडून बसलेले होते धकाधकीच्या जीवन ते वर यायला आपल्याला कुठेतरी वाव मिळत नव्हता आणि तो या काळात दिला. आणि मग अशा शिल्पा कुलथे सारख्या मॅडम अनेक जन्माला आल्या खऱ्या अर्थाने पुन्हा आणि त्यांनी असे उत्तम उपक्रम केले. पुन्हा एकदा खरंच सगळ्यांचं मनापासून वेगळ्या अर्थाने स्वागत करते. कारण मराठी विषय न शिकवणारे तुम्ही शिक्षक आहात. मी हा शब्द खूप जाणीवपूर्वक वापरते. तुम्ही भाषा शिकवणारे शिक्षक आहात. कारण भाषा आणि विषय यातला फरक आपल्याला कळतो. मग तो वेळापत्रकातला इतिहास भूगोल आणि या विषयांप्रमाणेचा भाषा हा आपला विषय नाही तर तो भाषा हा विषय आहे. हे ज्याच्या अंतरंगामध्ये पक्क आहे त्यांनाच अशा पद्धतीचे उपक्रम करावेसे वाटतात. आणि त्याही पेक्षा तुमच्यासारख्या अनेक उत्तम शिक्षकांना ते या व्यासपीठावर येऊन ऐकावेसे वाटतात. त्यामुळे त्याहीसाठी तुमचं या सगळ्या वैदर्भीय व्यासपीठावरती मी पुन्हा एकदा स्वागत करते आणि माझ्या विषयाकडे वळते. गेले 14 दिवस छान आपल्याला एक प्रास्ताविकातनं मला जाणीव करून दिली की 14 दिवस नक्की काय काय झालं. कृतीपत्रिका आणण्यामागची भूमिका, कृतीपत्रिका काय आहे, कृतीपत्रिकेतला प्रत्येक विषय कशा पद्धतीने हाताळला पाहिजे, प्रत्येक प्रश्नाचं स्वरूप कसं असलं पाहिजे हे तुम्ही छान समजून घेतलेलं आहे. मी आज एक थोड्या वेगळ्या पद्धतीने या कृतीपत्रिकेकडे शिक्षकांनी पाहताना मुळात भाषा शिक्षक म्हणून कृतीपत्रिकेसाठी स्वतःला कसं तयार करायचं, म्हणजे गेले 14 दिवस आपण विद्यार्थ्यांना कसं तयार करायचं, विद्यार्थी कृतीपत्रिका कशी छान सोडवू शकतील त्या दृष्टीने आपण त्यांना कुठे कुठे सहाय्यभूत झालं पाहिजे. पत्रलेखन असेल, कथालेखन असेल, स्वमत अभिव्यक्ती असेल. आज आपण पाहणार आहोत की मी शिक्षक आहे, मला स्वतःला कृतीपत्रिका घडवायच्या आहेत आणि त्याही पेक्षा कृतीपत्रिका सोडवण्यासाठी सक्षम विद्यार्थ्यांना तयार करायचं आहे. या एका दृष्टिकोनातनं एक पुढची काही मिनिटं मी आपल्याशी संवाद साधणार आहे. जेव्हा आपण भाषा असा शब्द उच्चारतो तेव्हा माझ्या पुढे ठळक 7 ते 8 गोष्टी येतात. कोणतीही भाषा तुम्ही घ्या जगामधली, मग बोलीभाषा असेल किंवा परदेशी भाषा असेल, आपल्या इतर आजूबाजूच्या भाषा असतील किंवा आपल्या मराठी भाषेची जननी असेल, मग संस्कृत असेल किंवा काय प्राकृत असेल, त्यातले जे काही वाद आहेत ते सोडून द्या. पण या सगळ्या अर्थाने आपण जेव्हा भाषा हा शब्द उच्चारतो तेव्हा पहिल्यांदा
भाषेला असतो तो म्हणजे वर्णविचार. आता वर्णविचार म्हटल्यानंतर आपल्याला स्वर आठवतात, व्यंजन आठवतात, आणि या स्वर आणि व्यंजनांमधनं जी कोणती आपली अक्षर तयार झाली तो वर्णविचार आहे असं मला वाटतं. असं इथपर्यंतच आपण विचार करतो. मला थोडस तुम्हाला आठवण करून द्यायची आहे की जेव्हा आपण BA ला मराठी ज्यांचा विषय असेल किंवा MA ला मराठी हा विषय असेल तेव्हा आपल्याला एक व्याकरण हा एक पेपर असायचा आणि त्याच्यामध्ये चिन्ह विचार किंवा आपण ज्याला स्वनिम विचार असा एक विषय किंवा त्या विषयामधल्या त्या एका भागावरती आपल्याला प्रश्न लिहायचा असायचा. हा जो चिन्ह विचार आहे तो आपल्या शिकवण्यातनं कुठेतरी लुप्त होत गेला आणि आपण फक्त स्वर आणि व्यंजन याच्या मर्यादित वर्ण विचाराच्या त्या चौकटीत अडकलो. आता जेव्हा आपण कृतीपत्रिका असं म्हणतो आणि त्या कृतीपत्रिका करताना आपण कधीतरी आपण म्हटलेलं आहे ना की अल्फाबेटिकली दिलेले शब्द लावा. आता अल्फाबेटिकली लावा म्हणजे त्याचा जो वर्णमाला जी आहे तर त्या वर्णमालेप्रमाणे लावा. आता याच्यामध्ये कृतीपत्रिकेत जेव्हा व्हरायटी आणायची असते तेव्हा या वर्णविचार बघा प्रश्न हा एक आहे जो मी उदाहरणादाखल दिला तो कशावर आधारित आहे तर तो वर्णविचारावर आधारित आहे. आता वर्णविचाराचा संकुचित अर्थ आपण आता कोणता घेतला किंवा घेत आलेलो आहोत तो म्हणजे स्वर आणि व्यंजन. मग स्वरांचा विचार आपण म्हणजे वर्णमालेप्रमाणे लावा म्हणताना काय केलं मग आपण क का की म्हणजे एकाच क वर्ण सुरू होणारे शब्द दिले. दीर्घ कीचा आधी येईल का ऱ्हस्व कीचा आधी येईल ते या पद्धतीने आपण मांडणी किंवा प्रश्नाची रचना करतो. त्याच्या पलीकडे वर्णविचार आहे बघा. वर्णविचारामध्ये मराठी भाषा इतकी समृद्ध आहे जी इतर कोणत्याही भाषेमध्ये म्हणजे पाश्चिमात्य भाषेमध्ये तर नाहीच आपल्या भारतीय भाषांमध्ये बऱ्या प्रमाणात दिसून येते कारण अनेक भाषा या संस्कृतोद्भव आहेत असं आपण मानतो. हा जो वर्णविचार आहे तो आहे आपल्याला दिलेले जे स्वनिम आहेत आपले सगळे वर्ण स्थान घेऊन जन्माला आलेले आहेत. मग क ख ग घ आता हे जे दंत तालव्य ओष्ठ हा आपल्या वर्णविचारांचा सगळ्यात महत्वाचा आत्मा आहे. तो आत्मा शिक्षक म्हणून जर मला माहित असेल तर मी कृतीपत्रिकेमध्ये वर्णमालेवरती आधारित प्रश्न रचना करताना मी या सगळ्या त्यातल्या ज्या जमेच्या बाजू आहेत वर्णमालेमधल्या किंवा वर्णविचार हा शब्द मला जास्त योग्य वाटतो तो वापरेन. म्हणजे मी जर क ख ग घ असं जर किंवा त्यातली वर्णमाला आणि त्यातले शब्द दिले तर आणि मी जर असं म्हटलं की तालव्य शब्दांमधले पुढे दिलेले जी शब्द आहेत त्या शब्दांची रचना तालव्य स्वरमालेनुसार कर. बघा आपल्याच विद्यार्थ्यांना समृद्ध करणं आहे. मग बहिणाबाई जे म्हणतात तात म्हणता म्हणता माय म्हणता म्हणता त्या काळामध्ये बहिणाबाईंना आपल्या वर्णमालेच्या उच्चार स्थानांचा इतका सुंदर अभ्यास होता. आपण ज्या कथा ऐकल्या की त्या शाळेतही गेल्या नव्हत्या पण त्या खऱ्या वर्णमाला शिकलेल्या होत्या आणि तो वर्णमालेचा जो विचार आहे तो वर्णविचार आपल्या सर्वांना आत्मसात असला पाहिजे. तर वर्णमालेवर आधारित प्रश्न काढताना आपण त्याची व्याप्ती थोडीशी वाढवू शकतो. आता थोडा वेगळा विचार करा की आपण काय काय प्रकारे एक म्हणजे वाळिंब्यांचं पुस्तक जर तुम्ही समोर ठेवलं किंवा प्रण जोशींचं पुस्तक तुम्ही समोर ठेवलं आणि त्याच्यामध्ये आपण जर पहिली 3-4 पानं जर चाळली तर त्याच्यामध्ये हा वर्णविचार हे आपल्या वर्णांचं स्थान इतक्या सुंदर पद्धतीने सांगितलेलं आहे. आता हे का करायचं मुलांना का त्याचं स्थान माहिती असलं पाहिजे याचा संबंध शुद्ध अशुद्धतेशी नाही. माझ्या मते मी ठामपणे जेव्हा माझ्या भाषेमधनं विचार मांडण्याची वेळ येते तेव्हा माझ्या वर्णांचं पक्क स्थान जर मला माहित असेल
तर माझा आत्मविश्वास दुणावलेला असतो. एकदा प्रयत्न करून बघा. आपल्याला ठ चा उच्चार माहित आहे, मग ती ठ म्हणताना जी जीभ जिथे स्पर्श होते, मग जेव्हा वर्ण विचार आणि वर्ण उच्चार जेव्हा शुद्ध होत जातो, स्पष्ट होत जातो, तेव्हा दुसरं तिसरं काही होत नाही. मुलांचा आत्मविश्वास वाढतो. बोलताना स्पष्ट उच्चार करण्याची सवय मुलांना लागते आणि त्याचा परिणाम असा आहे की माझं म्हणणं जे आहे, माझं मांडणं जे आहे, माझं मत जे आहे ते इतक्या शुद्धपणे समोर येतं. शुद्ध म्हणण्यापेक्षा लख्खपणे तो मांडू शकतो. आता याकडे त्याला वळवायचं असेल तर कृतीपत्रिकेमध्ये जो वर्ण विचारावर आधारित प्रश्न आहे तो थोडासा ट्विस्ट करून पहा. मग तो ट्विस्ट करण्यासाठी त्यांना कधीतरी 9वी मध्ये ते वर्णांची स्थानं शिकवण्याचा प्रयत्न करा. तुमच्याच शाळेमध्ये छोट्या वर्गाच्या शिक्षिका तुमच्या बरोबर असतील, त्या तुमच्या सहविचारी असतील, तर त्यांना हे शिकवण्यासाठी प्रवृत्त करा. त्यामुळे कृतीपत्रिकेच्या चष्म्यामधनं आता वर्णमालेचा विचार करा. तुम्हाला खूप नवीन प्रश्न सुचतील आणि तेच आपल्याला करायचं आहे, कारण आपल्याला मराठी विषय शिक्षिका व्हायचं नाही किंवा शिक्षक व्हायचं नाही, आपल्याला भाषा शिक्षक व्हायचं आहे. भाषा म्हटल्यानंतर हा पहिला पैलू भाषेचा आहे असं मला ठामपणे वाटतं. दुसरा विचार आहे की या वर्णमालेवर किंवा या अक्षरांवर आधारित आहेत ते शब्द. आता शब्द आणि शब्दांची ताकद, मग समानार्थी, विरुद्धार्थी किंवा एकाच नादयुक्त आपण शब्द ज्याला म्हणतो, किंवा द्विरुक्ती असलेले शब्द, मग हळूहळू, खळखळाट, नादयुक्त शब्द. आता विचारांना आपल्याला जेव्हा प्रश्नांच्या माध्यमातून मांडायचं आहे कृतीपत्रिकेमध्ये, तेव्हा आपण परत या मर्यादेत राहतो. विरुद्धार्थी, समानार्थी, नादानुकारी किंवा एकाच वर्णाचं परत परत उच्चार किंवा द्विरुक्ती, मला थोडं त्याच्या पलीकडे तुम्हाला न्यायचं आहे. कारण शब्द आणि शब्दानंतर येणारा वाक्यविचार, जर आपण असं म्हटलं आणि आपण एखादी अशी ओळ दिली आणि सांगितलं की या ओळीमध्ये या शब्दाचा तुला जाणवलेला अर्थ लिही. बघा, शब्द विचार म्हणजे केवळ एक मध्ये शब्द देऊन त्याचे विरुद्धार्थी लिही किंवा त्याचे समानार्थी लिही, इतक्या मर्यादित आपण 9वी 10वीत राहता कामा नये. त्याच्या पलीकडे जेव्हा आपण शब्द विचारावर आधारित प्रश्न कृतीपत्रिकेमध्ये घालू, ते कशा प्रकारचे, तर एक ठाशीव वाक्य द्यायचं किंवा 2 वाक्य द्या. त्या 2 वाक्यांमध्ये नाद हा शब्द वापरा. मग एका वाक्यामध्ये तो नाद अर्थ या शब्दाने असेल, दुसऱ्या वाक्यामध्ये तो नाद खुळा, आपण ज्याला म्हणतो खुळा आहे, कसला तरी नाद लागलेला आहे. आणि मग त्याला विचारा की हे 2 शब्द समानार्थी आहेत असे तुला वाटते का, किंवा या 2 शब्दांचे या वाक्यातनं कळलेले अर्थ पुढे लिही. बघा, याला हायर ऑर्डर थिंकिंग म्हणतात. कृतीपत्रिका करण्यामागे सगळ्यात मूळ विचार होता की जर ती प्रथम भाषा असेल तर त्या प्रथम भाषेमधनं विद्यार्थ्याने स्वतःला विकसित केलं पाहिजे. आणि ते विकसित जर करायचं असेल तर त्याच्यासाठी त्याला या भाषेच्याच प्रश्नांच्या कृतीपत्रिकेच्या माध्यमातनं त्याला आपण 2-4 पायऱ्या वर नेलं पाहिजे. आता मी जेव्हा म्हणते की नाद याच्यावर 2 अर्थ असलेली 2 वाक्य घाला, तेव्हा तुम्ही लक्षात घ्या, मग माधुरीताईंचं ज्याच्यावर प्रभुत्व आहे त्या आकलनापर्यंत तुम्ही विद्यार्थ्याला नेता. कारण नाद या शब्दाचं आकलन जर त्याला त्या वाक्यांमधनं होत नसेल तर तो त्या 2 वेगळ्या शब्दांचा अर्थ सांगूच शकणार नाही. याला हायर ऑर्डर थिंकिंग म्हणतात. त्याही पेक्षा कृतीपत्रिकेचा हा आत्मा आहे की त्या मुलाची बौद्धिक उंची प्रथम भाषेमध्ये वाढली पाहिजे. नाहीतर द्वितीय आणि तृतीय भाषा, तिथेही तो सिनॉनिम्स आणि अँटॉनिम्स लिहितो, समानार्थी आणि विरुद्धार्थी लिहितो, नादानुकारी शब्द लिहितो. मराठी भाषा वेगळी कुठे, जी त्याची प्रथम भाषा आहे, ती अशा पद्धतीने कृतीपत्रिकेतनं शब्द विचारातनं
आणायचा प्रयत्न करा. आता याच शब्दांकडे मी सांगते त्या अर्थाने पाहायला शिका. तुम्हालाच खूप उत्तम प्रश्न सुचतील याबद्दल मला खात्री आहे. आता शब्द विचाराची पुढची पायरी भाषा म्हटल्यानंतर तो येतो शब्दाला जोडून आहे तो अर्थविचार. कारण शब्द नुसता नाही ना, मी टमाटक्का असं काहीतरी उच्चारलं आणि तुम्हाला सांगितलं की अर्थ सांगा, तर तुम्ही म्हणाल की हा निरर्थक शब्द आहे. याचा अर्थ भाषेमधला प्रत्येक शब्द हा अर्थपूर्ण असतो आणि भाषेतल्या शब्द किंवा वाक्याच्या मागचा अर्थविचार म्हणजे काय, तर एक शब्द असतो, त्या शब्दाचा वापर वाक्यामध्ये जेव्हा होत जातो तेव्हा त्या शब्दांची उंची वाढत जाते आणि त्याच्या मागे लपलेला अर्थ, ज्याला आपण इंग्लिशमध्ये खूप छान हे म्हणतो बिटवीन द लाईन्स, किंवा आपण मराठीत म्हणतो गर्भितार्थ, कळतो. आता अशा पद्धतीने त्यासाठी मी म्हणजे मुळात अर्थविचार काय आहे, तर अर्थविचार म्हणजे अभिधा, लक्षणा आणि व्यंजना, ज्या आपल्या सगळ्यांना, आता मी हे सगळं तुम्हाला आठवेल की आपण हे बीए मध्ये केलेलं होतं. बीएड मध्ये आपण या मेथड्स वापरताना याच्यावर प्रश्न लिहिलेले होते. MA करताना आपण त्याचा विचार केलेला होता. लुप्त म्हणण्यापेक्षा त्या मौक्तिकांमध्ये मी जे म्हटलं ना, तुम्ही शांत बसा, तुम्हाला आतले तुमचे सगळे सापडतील, तिथे ते सापडेल तुम्हाला अभिधा, लक्षणा, व्यंजना. मग विद्यार्थ्यांना आपण जर असं म्हटलं की एक वाक्य दिलं आणि त्या वाक्याचे अभिधा म्हणजे त्याला सांगा हे वाक्य वाचल्यानंतर या वाक्याचा साधा अर्थ काय तो लिही. मग या वाक्याचा लक्षणार्थ काय आहे, तर लक्षणार्थ आपण काय म्हणतो, कशा अर्थाने आपण लक्षणार्थ म्हणतो आणि अभिधार्थ म्हणतो. मग लेकी बोले सुने लागे काय आहे, तो लक्षार्थ आहे, तो काहीतरी सूचित करणारा आहे आणि त्याच्या पलीकडे आहे तो अभिधार्थ आहे, ज्याला आपण म्हणतो की तो व्यंजनार्थ आहे. अभिधा, लक्षणा आणि व्यंजना. व्यंजनार्थ आहे तो गूढार्थ आहे, तो त्याच्या पलीकडे आहे. बघा हायर ऑर्डर थिंकिंग, मी एक साधं वाक्य उच्चारलं आणि मी त्याला सांगितलं त्याचा अभिधार्थ लिही, म्हणजे काय, साधा सरळ कळणारा अर्थ लिही. मी आज शाळेत जात आहे किंवा आज शाळेत एक खूप आनंददायी घटना घडली. आता याचा अर्थ तो काय लिहितो की आमच्या एका शिक्षकांना पुरस्कार मिळाल्याची बातमी शाळेत आली आणि सगळीकडे आनंदी आनंद पसरला. आम्ही बाईंचं खूप आनंदाने कौतुक केलं किंवा त्यांना शुभेच्छा दिल्या. आता हा अभिधार्थ आहे. मग त्याच्या पलीकडे लक्षार्थ असलेलं एखादं वाक्य, आज शाळेमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रसन्न वाटलं. आता प्रसन्न वाटलं याचा अर्थ बाईंना पुरस्कार मिळाला इतका साधा सरळ नाही. प्रसन्न वाटलं मग त्याच्यामध्ये लक्षार्थ आहे बघा, की खूप छान रांगोळी काढलेली होती, प्रसन्न का वाटलं. आता प्रसन्न वाटलं याचा नंतर तो मुलगा विचार करतो ना, कारण प्रसन्न वाटलं आणि आनंदी वातावरण निर्माण झालं कारण बाईंना पुरस्कार मिळाला. पण प्रसन्न वाटलं मग तो अनेक गोष्टी जोडतो. शाळेमध्ये गेल्यानंतर आज छान रांगोळी काढली होती, पुढे गेल्यानंतर समया लावलेल्या होत्या, वर्गात गेल्यानंतर वर्ग सजवलेला होता आणि हा सगळा प्रकार आमच्यासाठी अनपेक्षित होता आणि त्यामुळे एकदम मुलांच्या भाषेत वाव मोमेंट होती. हल्ली मुलं म्हणतात ना वाव मोमेंट आहे, म्हणजेच खरं तर युरेका मोमेंट, काहीतरी सापडतं. तो लक्षार्थ आहे आणि मग त्याच्या पलीकडे आहे तो व्यंजनार्थ आहे. मग आपण आपल्या सगळ्या, माझं तर ते सगळ्यात लाडकं वाक्य असतं व्यंजनार्थ समजवण्यासाठी, शांततेलाही आवाज असतो. मी ज्याने सुरुवात केली रारंगढांग मधलं जे हे वाक्य आहे प्रभाकर पेंढारकरांच्या कादंबरीमधलं, तर तो जो व्यंजनार्थ आहे की शांततेला आवाज असतो, जे मी सुरुवातीला सांगितलं ते त्याचं वर्णन आहे, तो त्याचा बिटवीन द लाईन्स आहे, तो त्याचा गर्भितार्थ आहे. मग मुलांना कृतीपत्रिकेमध्ये जर अशा पद्धतीने आपण हायर ऑर्डर थिंकिंगकडे स्वमताच्या प्रश्नामधनं नेलं, विचार करा तुमच्या पाठामध्ये असं एखादं वाक्य असतं की त्याचा अर्थ सरळ असतो
एखादं वाक्य असतं ज्याच्यासाठी त्याला 3-4 वाक्य जोडून लिहायला लागतात, मग वातावरण प्रसन्न असणं. पण काही वाक्य अशी असतात की ज्याचं त्याला खूप विचार करून, त्याहीपेक्षा सुंदर शब्द म्हणजे त्याला अनुभूतीच घ्यायला लागते व्यंजनार्थाची, सामान्य गोष्ट नाही. बघा, एका मराठी भाषेमध्ये वर्ण हे हा जो अर्थ विचार आहे शब्दांमागचा, तो किती सुंदर पद्धतीने सांगितलेला आहे. तो कृतीपत्रिकेत किती छान आणता येईल बघा. हायर ऑर्डर थिंकिंग म्हणजे काय? शेवटी हायर ऑर्डर थिंकिंग म्हणजेच त्याला विचार करून स्वमत लिहिता येणं. मग आपण जर सामान्य म्हणजे आपण नेहमी घिसे पिटे जर हे केले की तुझ्या आयुष्यात असा समजा चोरीचा प्रसंग आला तर तू काय करशील, तुझं मत लिही, किंवा एखादी कविता असते आणि त्याच्यावर आपण काहीतरी प्रश्न, मला असं वाटतं की हे स्वमत नाही असू शकत. कारण तुम्ही लेखकाचा किंवा कवीचा किंवा कवयित्रीची कविता शिकवलेली असते, त्यात त्यांची मतं कुठेतरी पेरली गेलेली असतात. तीच वाक्य स्वमताला कशी देऊ शकता? त्याच्यावर आधारित किंवा त्यात लेखकाने उच्चारलेल्या एखाद्या वाक्यावर तर त्याला तुम्ही सांगितलं या एका वाक्यात तुला काय अर्थ कळतो, किंवा तो व्यंजनार्थापर्यंत नेणारा प्रवास आहे. मग सुरुवातीला 9वी मध्ये गृहपाठ देताना अशी साधी वाक्य घाला जिथे तो खऱ्या अर्थाने सामान्य विचार लिही, मग लक्षार्थ लिही, मग व्यंजनार्थापर्यंत जाईल. वर्ण हा अर्थविचार शब्दांमधला आपल्या शिकवण्यातनं जर आपण असा, म्हणून मराठी भाषा शिकवताना खूप पुस्तकाची तयारी करायला लागते. आता सुरुवातीला सांगितलं तसं वर्णविचार धडा तयार स्वतःचा करताना, कारण प्रत्येक मराठी भाषा शिकवणाऱ्या शिक्षकाला आपल्या पुस्तकावर खूप लिहायची सवय असते आणि म्हणून स्वतःचं पुस्तक नसेल तर मुलांचं पुस्तक घेऊन भाषा शिक्षक कधी शिकवताना फारसा दिसत नाही. अगदी वेळ आली आणि चुकून आपण विसरलो तर, कारण आपलं जे काही म्हणणं असतं ते आपण इतकं छान त्या पुस्तकावर उतरवलेलं असतं. आता विचार करताना वर्ण विचाराच्या अर्थाने त्यात काही सापडताय का पहा, शब्द विचाराच्या अर्थाने त्यात काही सापडताय का बघा, शब्दाला जोडून हा जो अर्थ विचार आहे तसं काही वाक्य सापडत आहे. प्रत्येक पाठामध्ये सगळं एकत्र नाही सापडणार आहे, पण कुठेतरी सापडणार आहे. मग ब्लूप्रिंट तयार करताना ज्या पाठामध्ये हे स्वमताचं हे इतकं उत्तम सापडतंय, तर आपल्याला 4 परिच्छेद द्यायचे असतील तर 4था परिच्छेद हा हायर ऑर्डरकडे नेताना तो परिच्छेद घाला आणि तिथे हा स्वमताचा प्रश्न घाला. अशा अर्थाने हा अर्थ विचार आपल्या शिकवण्यातनं आधी आला पाहिजे, मुलांना त्याची सवय लावली पाहिजे, मुलांना प्रगल्भ करत आपल्याला नेलं पाहिजे. हे आपण नेत गेलो तर मुलं भाषा शिकतील, नाहीतर तुम्ही भाषा शिक्षक व्हाल पण ते मुलांपर्यंत पोहोचलं नाही तर मुलं मराठी विषय शिकतील. त्यामुळे आपण 3 महत्वाचे घटक बघितले. आपण पुढच्या महत्वाच्या, भाषा किती पायऱ्यांनी मराठी भाषा समृद्ध आहे बघा. म्हणजे मला तर असं वाटतं की आपण व्यंजनार्थापर्यंत मुलांना नेलं तरी आपण खूप मोठं काम करू असं मला वाटतं. पण त्याही पेक्षा एक वेगळा आपल्याला मराठी भाषेने दिलेला विचार आहे, तो म्हणजे रसविचार. मग भाषा शिक्षक म्हणून आपल्याला सगळ्यांना माहिती आहे 9 रस आहेत आणि त्या 9 रसांची निर्मिती, त्याचा काय आपण म्हणू, कशा अर्थाने भाव, विभाव, अनुभव भरत मुनींनी नाट्यशास्त्र या ग्रंथामध्ये कसे मांडलेले आहे, अभिनव गुप्ताने कशा पद्धतीने त्याच्या ग्रंथामध्ये त्याचा विचार केलेला आहे. नंतर कितीतरी कालखंडानंतर 9व्या रसाची निष्पत्ती आपल्या मराठी भाषेमध्ये झाली आणि त्याचं सगळं श्रेय आपण ज्ञानेश्वरांपासून चालत आलेल्या संत परंपरेला देतो. आणि त्यांना शांत हा शब्द, त्यांनी जो 9वा रस शांत रस आपल्याला दिला, त्याचा जो त्यांना अर्थ अभिप्रेत आहे, जो मी तुम्हाला सुरुवातीला सांगितला, तोच म्हणजे अध्यात्म ना. मला सांगा, मला माझा आतला तळ दिसणं आणि माझा आतला आवाज ऐकू येणं म्हणजे शांत रस, म्हणजे आध्यात्मिक दृष्ट्या माझ्या मनाशी मी साधलेला संवाद. आणि मग अहम ब्रह्मास्मी, कारण माझं ब्रह्म मला आतमध्ये सापडतं आणि मी म्हणते अहम ब्रह्मास्मी. आता हा जो रस विचार आहे तो कसा आला पाहिजे बरं आपल्या कृतीपत्रिकेतनं? कृतीपत्रिकेत यायच्या आधी तो माझ्या शिकवण्यातनं आला पाहिजे.
मग पुस्तक तयार करताना, स्वतःचं पुस्तक अभ्यासताना, विद्यार्थ्यांना शिकवताना जेव्हा पाठ्यपुस्तक म्हणून एक तयारी करतो, तेव्हा 9 रसांची कुठेतरी बिंदू जे आहेत ते कोणकोणत्या पाठातनं आपल्याला दिसतात. कोणती कविता आहे की ज्याच्यामध्ये शौर्य आपल्याला दिसतं, कोणता पाठ आहे जिथे दुःख आहे आणि आपल्याला कारुण्यापर्यंत नेता येतं, कोणता पाठ आहे की जिथे आपल्याला जुगुप्सा दिसते आणि बिभत्स भाव त्या पाठामधनं व्यक्त होताना दिसतात. आपल्या पाठ तयार करताना आता प्रत्येक पाठ आणि कवितेच्या इथे प्रत्येक पाठात सापडत नाही, पण सापडतोच. हास्यरस तर सापडतोच. कधीतरी एक पाठ असा असतो की ज्यात 3 रस सापडतात आणि तो रसभाव त्या मुलांच्या मनामध्ये जर आपण निर्माण केला तर त्यासारखं सौंदर्य नाही. रसनिर्मिती ही मराठी भाषेचं सौंदर्य स्थळ आहे आणि मुलांना मराठी कारण भाषा शिकतील. आपण आधीच्या 3 गोष्टी केल्या तरी मुलं भाषा शिकतील. भाषेवर प्रेम कधी करतील? जेव्हा रसविचार कळेल, जेव्हा हास्य रस कळेल, जेव्हा शौर्य रस कळेल, जेव्हा कारुण्य. कारण रसनिर्मिती म्हणजे काय बघा, भावविभाव अनुभव म्हणजे काय. भरत मुनी असं जेव्हा म्हणतात, किंवा अभिनव गुप्ताने जास्त छान त्याचं वर्णन केलंय, पण भरत मुनींनी नाटक म्हणजे प्रत्यक्ष सादर होत आहे आणि त्यात रसिक आणि तो अभिनय करणारा अभिनेता यातल्या क्रियांमधनं निर्माण होतात ते रस, असं मांडलेलं आहे. आजच्या युगामध्ये कृतीपत्रिकेच्या माध्यमातून मला असं वाटतं, किंवा शिकवण्याच्या माध्यमातून शेवटी मी एक अभिनयच करत असतो, कारण मी अभिवाचन करतो त्या पाठाचं वर्गामध्ये, ते भाव त्या मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी. मग अभंग वर्गात वाचनाची माझी पद्धत वेगळी असते. शौर्य कविता, देशभक्तीपर कविता वाचताना माझा आवाजाचा टोन एक वेगळा असतो. एखादा कारुण्यपूर्ण पाठ वाचताना माझा आवाज बदललेला असतो. हा जो अभिनय आहे, तर अभिनय म्हणजे केवळ रंगभूमीवरचा नाही. आपण शेवटी म्हटलेलं आहे की शेवटी जग रंगभूमी आहे आणि आपण सगळे तिथली प्यादी आहोत. मग तुम्ही जेव्हा जर ही व्हरायटी तुमच्या वाचनामध्ये ठेवता, तर मुलाच्या मनामध्ये तो रसभाव निर्माण करणं हे आपलं भाषा शिक्षक म्हणून नैतिक कर्तव्य आहे असं मला वाटतं. आणि मग ते रस निर्माण एकदा झाले, कारण रसाचं मूळ काय आहे, तर माणसाच्या आतमध्ये काही स्थायी भाव आहेत. स्थायी भाव, हसणं हा आपला स्थायी भाव आहे, रडणं, दुःख करणं हा आपला स्थायी भाव आहे, कशाची तरी किळस वाटणं हा आपला स्थायी भाव आहे, कशाविषयी तरी सतत उत्साह वाटणं हा आपला स्थायी भाव आहे. याच स्थायी भावांवरनं तर रसनिर्मिती झालेली आहे. हसण्यावरनं हास्य रस झाला, किळस वाढण्यावरनं बिभत्स रस निर्माण झाला. उत्साह म्हणजे शौर्य रस, कारण उत्साहाची परिमिती अंतिम अवस्था म्हणजे शौर्य. पण मला उत्साह वाटतो, मला काहीतरी करावं असं वाटतं, जोश वाटतो, मग तो शौर्य रसापर्यंत पोहोचतो. हे जे स्थायी भाव आहेत, त्या स्थायी भावाला आपण शिक्षक म्हणून मुलांच्या मनामधल्या स्थायी भावाला स्पर्श केला पाहिजे, आपल्या अभिवाचनातनं, आपल्या शिकवण्यातनं. आणि तो एकदा पोचला की मग आपल्या कृतीपत्रिकेमध्ये प्रश्न निर्माण करताना आपण रसनिष्पत्तीवर आधारित जर प्रश्न करायला निघलो, म्हणजे एखादं आपण वाक्य निर्माण दिलं आणि सांगितलं की हे वाक्य वाचून आपल्या सर्वांना हसायला आलं. का हसायला आलं असेल असं तुम्हाला वाटतं, किंवा तुला आतमध्ये वाक्य ऐकल्यानंतर हसायला आलं, काय वाटलं त्या क्षणी? जेव्हा तो ते लिहित जाईल ना, तेव्हा त्याच्या विचार प्रक्रियेपेक्षा त्याच्या अंतर्मनामध्ये ज्या उर्मी निर्माण होतील तोच रसविचार आहे. त्यामुळे आपले पाठ, आपल्या कविता, आपले स्थूल वाचनातले पाठ हे रस निर्माण करणारे असतात. एकही तुम्हाला पाठ असा सापडणार नाही की ज्यात कोणताच रस नाही, असूच शकत नाही. साहित्य निर्मितीचा आत्माच मुळात रसनिर्मिती आहे. आणि मग आपल्या, म्हणून तर म्हणजे स्वाती त्यांनी जे तुम्हाला सुरुवाती सांगितलं असेल की पाठांची निर्मिती करताना काय काय निकष लावले असतात,
आता प्रशासकीय निकष थोडेसे बाजूला ठेवा, की सगळ्यांचा समावेश असणं किंवा, पण असं होऊच शकत नाही की एकही रस नसलेला कोणता तरी पाठ आहे. माझं चॅलेंज आहे खुलं. शोधून पहा, इतका आनंद मिळतो आपलंच पाठ्यपुस्तक नव्याने पाहताना. या सगळ्या आता चष्म्यांमधनं पाठ्यपुस्तक पहा, आपल्याला असं वाटेल की अरे बापरे, अजून किती तयारी करायची आणि अजून 2-4 महिने शाळा उघडणार नाही, छान तयारीला लागा. आणि तो रसविचार म्हणजे आदान प्रदान. मी म्हणजे समोरचा माणूस धाय मोकलून रडताना आपण जेव्हा पाहतो तेव्हा मनामध्ये मग तो आपला कोणीही नसतो गेलेला, पण ते पाहून डोळ्यामध्ये आपल्या पाणी येतं. हाच तर रसभाव, हाच तर आदान प्रदानाचा भाव, हाच तर भाव आणि विभाव. माझ्या मनामधलं माझं दुःख माझ्या डोळ्यांमधनं ढसाढसा बाहेर आलं, कारण माझं कोणीतरी काहीतरी गेलं. पण तुम्हाला पाहून जेव्हा रडायला आलं तेव्हा ते विभाव तुमच्यापर्यंत पोचले, आतमध्ये उर्मी निर्माण झाल्या. विद्यार्थ्याच्या मनामध्ये अशा सगळ्या उर्मी, मग आपण हास्य पाठ शिकवताना अत्यंत गंभीर वातावरणात जर पाठ वाचला तर मुलांच्या मनामधले त्या पाठांमधले जोक किंवा ते आपण ज्याला म्हणतो ना जर्क कसे पोचतील हो. पुलंचा पाठ असा हसत खिदळत वर्गामध्ये वाचन झालं पाहिजे, असं टप्प्याटप्प्याला प्रत्येक वाक्यानंतर थांबलं गेलं पाहिजे. मुलांचे हास्याचे कारंजी आपल्याला ऐकू आली पाहिजेत, तरच स्वतःला पावती द्या की आज हास्य रसाची निर्मिती करण्यास मी यशस्वी झालो. मुलं मनमुराद हसली, मुलांना कोणत्या वाक्याला हसायचं हे कळलं. नाही तर आजकाल बघा ना, कुठे नाट्यगृहामध्ये अरे कुठच्या वाक्याला हसताय, ते कारुण्यपूर्ण व्यंजनार्थ असलेलं उपरोधिक वाक्य आहे, मग ते कळत नाही. मग आपला आत्मा शिक्षक म्हणून तळमळतो, पण आत्मा तळमळून उपयोग नाही, कृतीमध्ये आलं पाहिजे. आत्मा तळमळत असेल तर रसनिर्मितीतनच कृतीयुक्त या तळमळीवर उपाय आहे, दुसरा कोणताही उपाय नाही. मग आपले विद्यार्थी कधीही चुकीच्या प्रसंगाला चुकीचा रस, चुकीची उर्मी निर्माण होऊन व्यक्त होणारच नाहीत. त्यांना कळेल कारुण्य कधी आहे, त्यांना कळेल किळस कधी आहे, त्यांना कळेल हास्य कधी आहे, त्यांना कळेल शौर्य कधी आहे. आणि हा रसविचार मग जेव्हा तुम्ही मुलांना शिकवता तेव्हा आता तुम्हाला लक्षात येईल की कृतीपत्रिकेमध्ये इतक्या सुंदर पद्धतीने आपण स्वमतावरचे प्रश्न काढू शकतो. अगदी एका वाक्यावर सुद्धा रसविचार आपण विचारू शकतो. आज अगदी मी बटाट्यासारखा उकडून निघालो याचे उत्तर या वाक्यातील अर्थ एका वाक्यात लिहा. तो सरळ लिहील बघा. आता जेव्हा हा आपण वाक्य हे करतो तर याच्यामधलं जे हास्य आहे किंवा जर गंभीर याच्यातला तो पाठ असेल तर तो मला हे वाक्य अमुक अमुक सारखं असं हास्यरसाच्या अंगाने लिहिणार नाही, तो कारुण्याच्या अंगानेच लिहील. जर ते एखाद्या विपन्न अवस्थेतलं वाक्य असेल की इतक्या दुर्गम परिस्थितीमध्ये, दुर्लभ म्हणजे ज्याला आपण दुष्कर परिस्थितीमध्ये मी काम करत होतो, तर तो त्यातली गंमत नाहीच लिहिणार, कारण त्याला तो रस तुम्ही पोचवलात आणि तो लिहील की अमुक अमुक ची काम करतानाची परिस्थिती अतिशय वाईट होती. बघा, म्हणजे जेव्हा किंवा हेच वाक्य समजा पुलंनी लिहिलंय असं आपण गृहीत धरू, हेच वाक्य छे 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 घरामध्ये बटाटे संपले होते, बायकोला म्हटलं माझाच बटाटा झालाय उकडून उकडून वापर. आता मी आधी सांगितलेलं वाक्य आणि नंतर बघा त्याचं कॉन्टेक्स्च्युअल जेव्हा आपण मुलांना शिकवलेलं असतं आणि त्याचा कॉन्टेक्स्ट जर दुष्कर परिस्थिती असेल तर मुलं त्याचं उत्तर योग्य लिहितील, जर रस पोचवला असेल. आणि जर पुलंच्या भाषेत हे वाक्य असेल आणि त्यातलं जर हास्य आणि त्यातली गंमत मुलांना कळली असेल तर मुलं लिहितील की एक खूप छान विनोद या वाक्यामधनं आपल्याला दिसून येतो. हा रसविचार.
एका वाक्यात कसे काढू शकता? शोधा आता पाठांमध्ये. खूप सुंदर वाक्य आपल्याला अशी सापडू शकतात जी रस निर्मिती करणारी आहेत. आणि त्यासाठीची मात्र पूर्वतयारी की तो रसभाव आपल्या शिकवण्यातनं मुलांच्या मनात विभावाप्रमाणे, उर्मींप्रमाणे पोचला पाहिजे. मग या हृदयीचे त्या हृदयी. भाषा शिक्षक या हृदयीचं त्या हृदयी पोचवतो नेहमी. म्हणून भाषा शिक्षकावर विद्यार्थ्यांचं जास्त प्रेम असतं, कारण आपण त्यांच्या हृदयातली भाषा बोलत असतो. कारण आपण बोलताना किंवा एखादा विनोद किंवा एखादा विनोदी पाठ शिकवताना आपण त्यांना अनेक असे आजूबाजूचे प्रसंग किंवा त्यांना हलकेच विचारतो, तुझ्या आयुष्यात असं कधी झालंय का? मग पडल्यानंतर आपण कोणाला तरी बघतो, आपला पहिली प्रतिक्रिया काय असते. तर म्हणून तो जो संवाद आहे तो असा रसभाव निर्माण करण्याच्या पर्यंत आता न्या, मग आपण त्यांना प्रगल्भ करू भाषा विचारामध्ये. आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा माझा तो म्हणजे साहित्य प्रकार. माझ्या भाषा शिकवण्यामधनं साहित्य प्रकारांमधल्या वैविध्यांची ताकद जी अनेक लेखकांनी प्रकारांचा वापर करून ताकदीने त्यांच्या साहित्यांमधनं मांडलेली आहे, ते माझ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. मग त्यासाठी आधी मला साहित्य प्रकारांची इत्थंभूत माहिती असली पाहिजे. एक कविता आणि आपल्या सगळ्या कविता अनुक्रमणिका घ्या आणि त्या कविता कोणकोणत्या वेगवेगळ्या प्रकारांमधल्या आहेत. मग ती विद्रोही, कारण कविता म्हणजे आपण काय म्हणतो फक्त मग ओवी, अभंग, पोवाडा, छंदयुक्त कविता, अलंकारयुक्त कविता, वृत्तात्मक कविता. त्याच्या पलीकडे जा. काव्य प्रकार कोणकोणते आहेत? पोवाडा, अभंग याच्या पलीकडे जे जन्माला आलेले काव्य प्रकार आहेत, मग विडंबन काव्य प्रकार आहे, विद्रोही कविता आहे. आणि या कविता खरं तर पाठ्यपुस्तकात असतात. प्रसंगोद्भव कविता आहेत. नारायण सुर्व्यांच्या सगळ्या कविता या आत्मकथनात्मक कविता आहेत. व्यथा मांडतायत ते. त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये गिरणी कामगारांच्या संपामुळे पाहिलेलं जे एक विदारक सत्य होतं, मग भाकरीचा चंद्र, त्यातनं तेच मांडतायत ते. काय होता भाकरीचा चंद्र? गिरण्या बंद पडल्यानंतर गिरणी कामगारांचे मुंबईमध्ये जे काही झालं, मग त्याच्यासाठी मला आत्मकथनात्मक काव्य प्रकार मला माहित असला पाहिजे. विद्रोही कविता, का विद्रोह झाला, काय परिस्थिती होती तेव्हा, का त्या समाजाला विद्रोही काव्य प्रकाराकडे वळावं लागलं, मग विडंबन काव्याकडे अत्रेंना का जावं लागलं, काय होती तेव्हाची राजकीय परिस्थिती. मग अशा ह्या ज्या काव्यांचे खूप सुंदर प्रकार आपण आपल्या ह्याच्यामध्ये आणलेत, त्याच्याकडे जर तुम्ही या मी सांगितलेल्या प्रकारांच्या नजरेतनं आता पाहिलं तर आपल्या शिकवण्यातनं आपसूक तो भाव येतो. कारण जेव्हा मी आत्मकथन किंवा म्हणजे मी आत्मकथन हा शब्द पण नाही वापरत, खरं तर मी आत्मक्लेशात्मक कविता, मी नारायण सुर्व्यांच्या कवितेला कायम, आणि मी शाळेत जेव्हा शिकवत होते तेव्हा ही कविता पाठ्यपुस्तकात होती 9वी मध्ये. मी माझ्या विद्यार्थ्यांना नेहमी सांगायचे आत्मक्लेश आहेत हे कवीचे. आणि आत्मक्लेश म्हणजे प्रत्येक वेळेस स्वतःला भोगायला लागतं असं नाही, दुसऱ्याचं भोगलेलं पाहूनही मनामध्ये तो भाव निर्माण होतो. परत रस विचाराला बघा, तेव्हा मला तो पोचतो आणि तो माझ्या शब्दांमधनं येतो. मग मुलं सुद्धा जर कवी होणार असतील, मग आत्मक्लेश, विद्रोह, सौंदर्य, निसर्ग, आनंद, उत्स्फूर्तता, उत्साह, शौर्य, वीर असे विविध विषय हाताळतील की. दुर्दैवाने जर गेल्या 7-8 वर्षातले तुम्ही कवी आत्ताचे पाहिलेत तर एकतर अत्यंत विफल कविता लिहितात. आत्मक्लेशात्मक म्हणजे नारायण सुर्व्यांची आत्मक्लेशात्मक कविता आहे, पण ती शेवटी सुद्धा आशादायी चित्र निर्माण करते. पण आत्ताच्या काळात आपण बघितलं तर सतत विफल आहेत, मार्ग नाही, कारुण्य आहे, दुःख आहे, दारिद्र्य आहे, अमुक आहे. नाही, त्यातनं फिनिक्स पक्षाप्रमाणे उभं कसं राहायचं याची ताकद आपल्या सगळ्या आधीच्या कवींनी आपल्याला दिलेली आहे. आणि नाहीतर बोकाळलेला आहे तो प्रेम काव्य प्रकार, काही नाहीतर सतत प्रेम कविता. आपल्याला अनेक तुम्ही कवी आत्ताचे पहा,
मला त्यांना दोष नाही द्यायचा किंवा मी त्यांना कमी लेखत नाही. महान, कारण प्रेम कविता लिहिणं पण सोपं नाही हो. कारण स्वतः प्रेमात पडलेले नसतानाही अनेक कवींना मी प्रेम कविता लिहिताना बघते, त्यांना तर मी सलाम करते. मी सलील कुलकर्णी आणि संदीप खऱ्यांना एकदा विचारलं होतं की तुम्ही इतके आखंड प्रेमात बुडालेले होतात का आणि तुम्हाला विरह वगैरे, तर ते म्हणाले नाही हो. तर तो रसभाव दुसऱ्याचं पाहून सुचणं. पण काय हे कवी कुठचे आहेत बघा, आत्ताचे 7-8 म्हणजे आत्ताच्या 25शीतले कवी आपण बघू. 10 वर्षापूर्वीचे त्यांचे शिक्षक म्हणजे कोण शेवटी? तुम्ही आम्ही. मग आम्ही रसभाव पोचवला का? आम्ही काव्याचे हे सगळे विविध प्रकार जे आमच्या पाठ्यपुस्तकात समाविष्ट होते त्याची आर्तता त्यांच्यापर्यंत आपण पोचवली का? मग आपण फक्त वृत्त सांगत बसलो, अमुक अक्षर, मग आपण नाहीतर छंद सांगत बसलो आणि मग त्या व्याकरणाच्या क्लिष्ट याच्यात त्यांना अडकवल्यामुळे मग ते मुक्त छंदाकडे वळले. पण त्याच्या पलीकडे हे सगळे जे काव्य प्रकार आहेत ते जर आपण आपल्या पाठ्यपुस्तकातनं त्यांना शिकवले आणि मग आता तुम्ही विचार करा, तुमच्या कवितेच्या 2 कडव्यांवरती तुम्ही किती सुंदर, म्हणजे ही कविता विद्रोही कविता या काव्य प्रकारात मोडते. तुमचं मत, विद्रोही काव्य प्रकार म्हणजे काय? हायर ऑर्डर थिंकिंग, उच्च भाषा, प्रथम भाषा, त्यातले प्रश्न असे असले पाहिजेत. पण अगदी इतक्या पातळीवर आपण 1-2 वर्षात नाही जाणार, कारण ही मुलं अजून घडतायत, आपण त्यांना इतकं दिलं नाहीये अजून. त्यामुळे लगेच आता 9वी मध्ये जी मुलं घरी बसून शिकतायत किंवा नको ना, तुमच्या मनात बीज तर पेरा. अजून 1-2 वर्षानंतर तुम्ही 8वी पासून शिकवत असाल, तुमच्या मैत्रिणी 6वी पासून शिकवत असतील, त्यांना आता हे लेक्चर द्या, त्यांना सांगा रसभाव पोचवला पाहिजे, त्यांना सांगा अर्थविचार पोचवला पाहिजे, व्यंजना. मग ती मुलं अशी छान घडतील आणि मग आपल्याला चुकायला होणार नाही की अरे छान कवी आणि लेखक नाहीत. छान म्हणजे काय शेवटी? छान म्हणजे माझ्या दृष्टीने, मी छानचा अर्थ असा घेते वैविध्यपूर्ण. मग पाडगावकरांचा जमाना जेव्हा बघतो, म्हणजे पाडगावकरांच्या वेळेस दासवैद्य होते, पाडगावकरांच्याच वेळेस नारायण सुर्वे होते, पाडगावकरांच्याच वेळेस आपल्याला वसंत बापट दिसतात, पाडगावकरांच्याच वेळेस आपल्याला गदिमा दिसतात. काव्यांचे त्यांचे शैली आणि प्रकार बघा, काळ एकच, परिस्थिती एकच. म्हणजे पाडगावकरांना केवळ गिरणी कामगारांचा रोष किंवा तो एक सहन करावा लागला नाही, पण त्यांनी विदूषक मध्ये जी परिस्थिती मांडली किंवा जिप्सी मध्ये एक जो वेगळा समाजाचा दर्शन वेगळं घडवलं, मग त्याच वेळेस नारायण सुर्वे वेगळ्या प्रकारांवर कविता लिहित होते, वेगळ्या धाटणीत लिहित होते. म्हणजे कविता वाचल्यावर आपल्याला कळत होतं ही नारायण सुर्वेंची आहे, कविता वाचल्यावर आपल्याला कळत होतं ही पाडगावकरांची कविता आहे. किंवा बालकवी, किती कवी आपण घेऊया, आपल्याला असे भिनलेत आतमध्ये, कारण आपल्या शिक्षकांनी ते भिनवले, आपल्या शिक्षकांनी त्या काव्य प्रकारासकट आपल्यामध्ये पोचवले. हा साहित्य प्रकार, एक कवितेचं फक्त उदाहरण दिलंय, असंच कथा, दीर्घकथा, रूपक कथा, लघुकथा, या ज्या कथांचे प्रकार आहेत, ललितामध्ये डोकावणारा मी, ललितमधनं साधारणतः मी डोकावताना दिसतो, कथेमध्ये तो पात्रांच्या माध्यमातून डोकावताना दिसतो. मग प्रवास वर्णन असेल, या सगळ्या छटा ज्या साहित्य प्रकाराच्या आहेत त्या जर मुलांना पोचवल्यात, त्याची ताकद त्यांना दिलीत, आणि काही सगळे प्रकार शिकवायचे गरज नाही ना, आपल्याला पाठ्यपुस्तकाच्या अनुक्रमणिकेला मर्यादित राहायचंय, पण एका अनुक्रमणिकेमध्ये किमान 4 साहित्य प्रकार आपल्याला कव्हर करता येणार असतील आणि 4 साहित्य प्रकार त्या विद्यार्थ्याला पोचणार असतील, तर यासारखं उत्तम दुसरं काय आहे? टप्प्याटप्प्यानेच पुढे जायचंय, कोंबायचं नाहीच आहे सगळं. पण माझी अनुक्रमणिका आता साहित्य प्रकारांनुसार सुद्धा लिहिलेली असेल. हा साहित्य प्रकारांचा अभ्यास आपण केला तर कृतीपत्रिकेमध्ये आपण त्यांना हायर ऑर्डर थिंकिंगकडे खऱ्या अर्थाने नेऊ शकतो आणि प्रश्नांमध्ये खूप वैविध्यता आणून त्यांना लिहिताना सुद्धा सतत जाणीव होऊ शकते की ही प्रथम भाषा आहे. आणि या साहित्य प्रकारांच्या वैविध्यामुळे, रसनिर्मितीमुळे मी जे मगाशी सांगितलं ते आपली मुलं आपल्या भाषेवर प्रेम करायला शिकतील. मला पाडगावकर, पु ल देशपांडे, नारायण सुर्वे हे सगळे माझ्या शिक्षकांनी असे पोचवले आजपर्यंत. मग त्या भाषेवरचं प्रेम वाढलं
मग मला वाचन करावं असं वाटलं. त्यामुळे मुलं वाचत नाहीत असं चुकचुकून चालणार नाही. मुलं किंवा इतर प्रेक्षक नाट्यगृहात चुकीच्या पद्धतीने चुकीच्या वेळेला हसतात असं चुकचुकून किंवा तळमळून चालणार नाही. त्याची उत्तरं या कृतीपत्रिकांच्या पॅटर्न मध्ये लपलेली आहेत, पाठ्यपुस्तकांच्या पाठ आणि कविता आणि यांच्या निवडीमध्ये लपलेली आहेत. ती शोधा, तशी आपली अनुक्रमणिका तयार करा, ते भाव विभाव त्यांच्यापर्यंत पोहोचवा, वर्ण विचार, वर्णस्थान, वाक्य विचार, अभिधा, लक्षणा, व्यंजना हे सगळं त्यांच्यापर्यंत पोहोचू दे. मला खात्री आहे की तुमची मुलं आपल्या या मराठी भाषेवर मनापासून आजीवन प्रेम करतील. माझी इंग्रजी माध्यमाची मुलं पण खूप प्रेम करायची मराठी भाषेवर, कारण त्यांना पोचवलं हे इतकं महत्वाचं होतं. त्यामुळे दोष मुलांचा नाही आणि दोष आपलाही नाही, कारण आपल्यामधला हा लपलेले हे जे मोती होते, जे BA मध्ये MA मध्ये आपण शिकलो, ते शोधायला आपल्याला इतके दिवस वेळ नाही मिळाला. तो आज आपण शोधायचा प्रयत्न केलाय. आता हे मोती, या मोत्यांपेक्षा अजून सुंदर माझ्या मनात मोतीच आहेत, त्याच्यापेक्षा सुंदर हिरे तुमच्या मनामध्ये आज असणार आहेत. ते हिरे शोधा आणि अशा पद्धतीने भाषा विषयाकडे वळा आणि कृतीपत्रिकेची अशी थोडीशी उंची वाढवा. मुलांचं भाषेवर प्रेम आपोआप वाढेल. पुन्हा एकदा माधुरीताई, मला खरंच म्हणजे मी खूप प्रयत्न करते माधुरीताई, की तुम्हाला जेव्हा मी आठवते तेव्हा मला असं मी नेहमी म्हणते, माधुरीताईंसारखं शांत संयमी बोलता आलं पाहिजे. नाही, माझ्या मनामध्ये तो येतोच कुठून तरी उचंबळून उत्साह. पण खरंच माधुरीताईंसारखं व्यक्तिमत्व आपल्या आसपास असणं, म्हणजे मी आज त्या समोर आहेत म्हणून मी त्यांना नेहमी असं म्हणायचे. आणि स्वातीताईंचं वैशिष्ट्य म्हणजे की कधीही मला ती अजून मराठी बालभारतीची आमची विषय खोली आठवते. मी तिथे गेले आणि मी असं काहीतरी म्हटलं की आपण हा पाठ घेऊया, तर त्यांना इतका आनंद व्हायचा, तो त्यांच्या डोळ्यातनं इतका असा ओसंडून त्या म्हणायच्या, खरंच ना मॅडम, खरंच या मुलांना हे पोचलं पाहिजे, मुलांना ही कविता दिली पाहिजे, मुलांना या कवितेमधलं तो काळ कळला पाहिजे. म्हणजे हे जे स्वातीताईंचं वैशिष्ट्य आहे. आणि खूप छान. पुन्हा एकदा मी सोनाली हिंगे मॅडम, कारण त्यांनी मला असं वाटतं की नक्कीच उत्तम अलंकारिक शब्द माझ्यासाठी वापरले, पण मला अजून तिथपर्यंत पोहोचायचं आहे. मी हळूहळू त्याचा प्रयत्न करते आहे. फक्त एवढंच. आणि शिल्पा मॅडम, त्यांचंही या उपक्रमाबद्दल पुन्हा एकदा खूप कौतुक. तुमच्या पुन्हा एकदा वैदर्भीय मराठी अध्यापक मंडळ, त्या सर्वांचे आभार मानते आणि माझं इथे मनोगत थांबवते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आम्ही देखील तेवढ्याच खूप जास्त आभार मानतो आपले. आणि माधुरी मॅडम आणि स्वाती ताडफळे मॅडम यांचंही नेहमीच आम्हाला मार्गदर्शन मिळत असतं. मॅडम, मी आपणास ग्वाही देते की आम्ही सर्व शिक्षक आपण सांगितल्याप्रमाणे मराठी विषय शिक्षक नाही तर नक्कीच भाषा शिक्षक म्हणून ख्याती प्राप्त करू. प्राची मॅडमचे प्रगल्भ विचार त्यांच्या ओघवत्या वाणीतून आपण नुकतेच ऐकले. मॅडम, आपला परिचय जेव्हा माझ्या हाती आला ना, आपल्या कर्तृत्वाचा प्रवास ज्यावेळी मी वाचला, तेव्हा साक्षात आज आपल्याला ऐकायला मिळालं, तेव्हापासून सतत माझ्या मनात काही ओळी गुंजी घालतायत. प्रथा ज्ञान देती है, नम्रता वान देती है, योग्यता स्थान देती है. प्रथा ज्ञान देती है, नम्रता वान देती है, योग्यता स्थान देती है, और तीनों मिल जाए तो व्यक्ति को हर सम्मान देती है, हर सम्मान देती है. प्राची मॅडम, वान आणि स्थान हा त्रिवेणी संगम तर आपल्या ठाई आहेतच, त्यामुळे सन्मान हा आपणास आपोआपच मिळतो. आपण स्वबळावर घेतलेली ही उंच भरारी दिगंतात पसरू दे अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते. एवढ्या व्यस्ततेत सुद्धा आपण आमच्यासाठी वेळ काढलात, याकरिता मी खरोखरच आपले आभार मानते, आपल्याला धन्यवाद देते. आणि कार्यक्रमाची पुढील सूत्र अनघा जाधव मॅडम यांच्याकडे सोपवून मी डॉक्टर सोनाली हिंगे आपल्या वाणीला विराम देते. धन्यवाद मॅडम. धन्यवाद मॅडम. एका प्रगल्भ विचाराकडून पुन्हा एका दुसऱ्या प्रगल्भ विचाराकडे जाऊया. असं म्हणतात की गुरु आणि शिष्य याचं नातं एक अतुलनीय प्रवास असतो. गुरु त्या शिष्याला दृश्याकडून अदृश्याकडे घेऊन जातो आणि
अल्पकाळापासून अनंत काळापर्यंत विचार करण्याची एक दिशा देत असतो. हाच विचार प्राची साठे मॅडम यांनी मांडला आणि मला वाटतं आपला हा जो उपक्रम आहे तो यासाठीच आहे की आज मी शिक्षक आहे, तर मी शिक्षक आणि माझा विद्यार्थी हा माझा प्रवास जो आहे ना तो एक परिघापुरता मर्यादित न राहता तो मोठ्या शिबिरापर्यंत पोहोचला पाहिजे आणि त्यासाठीचा आमचा हा उपक्रम आणि अतिशय सुंदर असं मार्गदर्शन आम्हाला मिळालं गुरुतुल्य अशा आमच्या डॉक्टर माधुरी जोशी मॅडम यांच्याकडून. तर मी आता नम्रतापूर्वक विनंती करते डॉक्टर माधुरी जोशी मॅडम यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं आणि आम्हाला मार्गदर्शन करावं. येत आहेत आपणासमोर डॉक्टर माधुरी जोशी मॅडम. नमस्कार. आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख व्यक्त्या आदरणीय प्राची साठे मॅडम, कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्वाती ताडफळे मॅडम, माझी विद्यार्थिनी शिल्पा आणि सोनाली, माझे सर्व सहकारी शिक्षक, कार्यक्रमाला उपस्थित असलेले शिक्षक आणि विद्यार्थी या सर्वांचं मी मनःपूर्वक स्वागत करते. महाराष्ट्रात अनेक दिवसांपासून अनेक आभासी कार्यक्रम सुरू आहे. त्यापैकी बरेच कार्यक्रम मी ऐकले आणि माझ्या मनात अशी कल्पना आली की हा सगळा आता आपले विद्यार्थी हे अत्यंत समृद्ध झाले आहे. हे सर्व ऐकून विद्यार्थ्यांपर्यंत केव्हा पोहोचवणार आणि कसं पोहोचवणार हा माझ्या मनात विचार आला. आणि मला नेहमी असं वाटतं की चार भिंतींच्या आत जेव्हा आपण विद्यार्थ्यांशी संवाद साधून जो वर्गातला अध्ययन अनुभव देतो तो अनुभव जितका प्रगल्भ, जितका उत्तम, जितका वैविध्यतेने नटलेला तेवढा आपला विद्यार्थी हा सक्षम होणार. हा अनुभव माझा स्वतःचा नेहमीचा आहे आणि तुम्हालाही तो यावा म्हणून आपण ऍक्च्युअल वर्गात काय शिकवायचं विद्यार्थ्यांना यासाठी आपली कृतीपत्रिका, आपलं पाठ्यपुस्तक, याचं अंतरंग, यांचं घट्ट नातं एकमेकांशी पकडून ठेवण्याचा प्रयत्न आपल्या कार्यक्रमातून केलेला आहे. आणि आपल्या पाठ्यपुस्तकाच्या किंवा कृतीपत्रिका बाहेर कुठेही न जाता आपण फक्त विद्यार्थ्यांना कसं तो प्रश्न लिहिण्यासाठी आणि अतिशय उत्तम प्रकाराने, अतिशय गुणवत्तापूर्ण असा लिहिण्यासाठी आपल्याला कशी मदत करता येईल त्याला, आणि ती शिक्षकांच्या मार्फत म्हणजे आधी शिक्षकांना आणि मग विद्यार्थ्यांना कशी मदत करता येईल हा मूळ उद्देश आपल्या या कार्यक्रमाचा आहे. आणि हाच उद्देश शिल्पाच्याही मनात रुंजी घालत अनेक दिवसांपासून तिचं आणि माझं बोलणं झालं आणि सोनालीशी पण आम्ही बोललो. पण सोनालीने अतिशय छान कल्पना यात सुचवली. ती तिची कल्पना आहे की कृतीपत्रिकेचा जो क्रम आहे तोच आपल्या सादरीकरणाचा क्रम असावा की जेणेकरून शिक्षकांना त्याची मदत होईल. आणि त्या पद्धतीने आम्ही तो केलेला आहे. काही काही ठिकाणी कार्यक्रम पुढे मागे आम्हाला घ्यावा लागला कारण कधी घरगुती अडचण येते, कधी कोणाला जमत नाही हे झालं. आणि जितक्या तज्ञांना आम्ही हे विषय दिले त्या सगळ्यांनी आपापल्या माझ्याशी थोडाफार संवाद फोनवरून साधला मार्गदर्शक म्हणून. आणि मी त्यांना जसं जसं सांगितलं तसं तसं अनेकांनी केलं. स्वतःच्या पीपीटी बनवल्या, त्या विषयाचा अभ्यास केला आणि पत्रलेखन, कथालेखन, त्याच्यानंतर बातमी लेखन हे तर प्रत्यक्ष स्क्रीनवर कृती घेऊन आता हे लिहायचं, आता पुढलं वाक्य हे लिहायचं, पुढलं वाक्य हे लिहायचं, हे सगळं असं समजावून सांगितलं. तेव्हा तर खूपच त्याचा फायदा हा शिक्षकांना झाला असेल. आणि त्या सगळ्यांनी आपापल्या परीने अतिशय उत्तम सादरीकरण केलं. त्याबद्दल त्या सगळ्यांचे मी सहृदय आभार मानते. आणि आता मात्र काही शिक्षकांचे पुन्हा जसे मला फोन आले की मॅडम हा भाग मात्र आपल्याला सुचला किंवा याबद्दल आम्हाला माहिती हवी आहे. कदाचित थोडा वेळ पुन्हा आपल्याला चार भिंतींच्या आड वर्गात गेल्यासारखं वाटेल, परंतु आपल्या कार्यक्रमाचा उद्देश सगळ्यांना कृतीपत्रिकेतले प्रश्न अतिशय उत्तम पद्धतीने सोडवता येणे, गुणवत्तापूर्ण सोडवता येणे आणि आपला विद्यार्थी भाषा शिकून पुढे जाणे हे जर असेल तर थोड्या वेळ आपल्याला वर्गात बसल्यासारखं वाटायला लागलं तरी काही त्याची काळजी करू नका. त्याबद्दल मला माफ करा, परंतु त्यांच्या प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी मला हे बोलावं लागणार आहे. आता काय झालं,
आपल्याला रसग्रहण आहे आणि काव्य सौंदर्यही आहे. दोन्हीमध्ये काव्य सौंदर्यातले मुद्दे हे रसग्रहणात येतातच. आपला विद्यार्थी अतिशय छोटा आहे. या दोन्ही गोष्टींची ओळख वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला करून द्यायची आहे. त्यांना ही तोंड ओळख आहे. त्याच्या जे वैशिष्ट्य आहे त्या दोन्ही याचे रसग्रहण किंवा काव्य सौंदर्य मोठा झाल्यानंतर आणखी चांगल्या पद्धतीने तो शिकणार आहे मोठ्या वर्गांमध्ये गेल्यानंतर. पण प्राथमिक स्तरावर कुठल्या पद्धतीने कवितेकडे बघायचं किंवा कवितेतलं नेमकं काय घ्यायचं हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर आपल्याला रसग्रहण आणि काव्य सौंदर्य हे दोन्ही आपण मुद्दामून वेगवेगळे दिलेले आहे. त्यातली लिखाणाची संधी मुळाला द्यायची. कारण संधी देणं विद्यार्थ्याला हा आपला पहिलं कर्तव्य आहे. आपलं याच्यातून कृतीपत्रिकेतून त्याला लिखाणाची संधी देणं. दिली संधी तरच ते लिहितील, अन्यथा ते लिहिणार नाही ना. आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी आपल्याला की काव्य सौंदर्य हा रसग्रहणाचाच एक भाग असला तरी पण ते एकमेकांपासून कसे वेगळे आहे हे आपण आणि काव्य सौंदर्य हा प्रश्न आपल्या कृतीपत्रिकेत असल्यामुळे कवितेचं आकलन वाढण्याकडे, कवितेचं सौंदर्य कळण्याकडे आणि कवितेतला आशय कळण्याकडे कसा त्याचा फायदा होतो हे आपण थोडस बघूया. आणि म्हणून काव्य सौंदर्य हे वर्गात शिकवणं विद्यार्थ्यांना हे आपल्याला अगदी क्रमप्राप्त ठरतं. आता या काव्य सौंदर्याचे आपण मुद्दा आपले विद्यार्थी आपण रसग्रहण अगदी व्यवस्थित घेतलाय मॅडमनी. जे 3 मुद्दे 96 पानावर आपल्याला दिलेले आहेत ते सगळे कवितांना लावून दाखवून त्या पद्धतीची वाक्य करून तुम्ही तुमचं काव्य रसग्रहणीने सांगितलंय. काव्य सौंदर्यामध्ये थोडासा भाग त्या पद्धतीने आपण थोडं मोठ्या वर्गासारखं आपलं काव्य सौंदर्य झालं. त्याही व्यवस्थित सांगितलं त्यांनी. पण मोठ्या वर्गासारखं आपल्या छोट्या मुलांना काव्य सौंदर्य लिहिताना आपण कसं सांगू. तर आपल्या काव्य सौंदर्याचे पण 3 भाग पाडलेले आहेत. पहिला आहे अर्थ सौंदर्य, दुसरा आहे विचार सौंदर्य आणि तिसरा आहे भाव सौंदर्य. हे आपण का केलं हे तिघांना असं वेगळं वेगळं. तर हे तिघही आपल्या कवितेत प्रत्येक वेळी असतातच. अर्थ पण असतो, विचार पण असतो आणि भाव पण असतो. फक्त त्या कवितेमधला आपल्याला त्या ठिकाणी शिकवताना त्यांना दाखवून द्यायचं आहे की जेणेकरून तो आपल्या कवितेच्या आस्वादाकडे अधिक वेळ आपल्याला दाखवून द्यायचंय. हे तिन्ही पण परस्परावलंबी आहे. अर्थ सौंदर्य, विचार सौंदर्य आणि भाव सौंदर्य परस्परावलंबी आहे. त्यामुळे त्या तिघांना असं वेगळं करणं अस्पष्ट असे सीमारेषा आहे त्या तिघांमध्ये. त्यांना असं एकदम वेगळं करता येत नाही खरं. पण आपण मुलांना सांगत असताना पुन्हा आपण म्हणूया की आपला विद्यार्थी छोटा असल्यामुळे आपल्याला त्याला सांगत असताना या 3 मधला थोडासा फरक त्याला आपल्या कवितेच्या माध्यमातून सांगितला तर काव्य सौंदर्य त्याला लिहिता येते. अर्थ सौंदर्यामध्ये काय काय मोडतं तर कवितेचा विषय, कवितेची मध्यवर्ती कल्पना, त्याच्यानंतर आशयाला पुढे नेणारा विषय. हे सांगणं खूप कठीण आहे वर्गामध्ये. मोठ्यांना समजणार नाही. आशयाला पुढे नेणारा विषय. मग तुम्ही काय कराल तर तुम्ही असं सांगायचं आपण एक वस्तू कविता घेऊया. वस्तू कवितेतलं पहिलं कडवं हे वस्तूशी संबंधित आहे. पण आपल्या कवींनी दुसरं कडवं निसर्गाशी संबंधित लिहिलं का? तिसरं कडवं एखाद्या प्राण्यावर लिहिलं का? विद्यार्थी म्हणतील नाही, तसं नाही केलं. दुसरंही कडवं याच्यावरच आहे, वस्तूवर. तिसरंही कडवं आणि वस्तू संबंधितला जो विचार आहे तो अधिकाधिक मोठा होत चाललेला आहे. अधिकाधिक काहीतरी वेगळं त्यातून अर्थ कळतोय आम्हाला असं ते उत्तर देतील. म्हणून आशयाला पुढे नेणारा विषय, कवितेत जो आशय घेतला आहे मांडण्याला कवींनी तर तो पुढे नेतात आहे कडव्यांच्या माध्यमातून. हे जर आपण त्यासाठी असं बोलावं लागतं वर्गात, असं सांगावं लागतं तेव्हा कुठे कळतं. त्याच्यानंतर शब्द सुंदर आहेत कवितेतले आणि अर्थछटा सुंदर आहे. हे जर अर्थ सौंदर्यात इतकं मोडतं तर मग आपल्याला एखादं उदाहरण जर वर्गात आलं, उदाहरणार्थ हळूहळू शिकेल तोही आपलं कसं दाखवतानाच घर सांभाळणं तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसेल. कविता सगळ्यांना माहित आहे, कवयित्री नीरजांची.
आता विषय एक एक मुद्दा घ्यायचा आणि लावून दाखवायचा, तेव्हाच आपल्या विद्यार्थ्याला कळत. विषय स्त्री पुरुष समानता हा प्रमुख विषय आहे त्याचा. मध्यवर्ती कल्पना कशी पटवून दिली आहे? भातुकलीच्या खेळाच्या माध्यमातून ही कल्पना त्याला खेळातून. आणि काय केलंय की प्रत्येक कडव्या स्त्री पुरुष समानतेसाठी कुठलं कुठलं कार्य त्यांनी केलंय छोटी बाळं असताना, छोटी मुलं खेळताना, की जेणेकरून शेवटी ती मोठ्या जगात त्यांच्या स्वतःच्या या ठिकाणी तापलेल्या उन्हाच्या आडोशी लागून प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा ते हे नक्की काम कार्य करतील असा आशावाद हा जो कवयित्रीने इथे व्यक्त केलेला आहे तो. म्हणजे आपण विषय सांगितला, त्याच्यानंतर तो मध्यवर्ती कल्पना सांगितली, आशयाला पुढे नेलंच आहे, कारण प्रत्येक ठिकाणी स्त्री पुरुष समानतेशी संबंधित असलेला संवाद घटना या त्या कवितेत दिलेल्या आहेत. त्यांनी पुढे नेणारा सुंदर शब्द वापरलेले आहे कवितेमध्ये. त्यांनी म्हणजे जसं हे म्हणता येईल की आपलं कसब दाखवणं हा एक शब्दप्रयोग. तापलेलं ऊन हे जे शब्दप्रयोग आहे, सुंदर असे शब्दसमूह म्हणूया आपण, शब्दसमूह की ज्याचा आपलं तापलेलं ऊन, आत्ताच मॅडमने सांगितलं, लक्षार्थ आणि वाच्यार्थ, लक्षार्थ आणि व्यंगार्थ. तर त्याच्यातला लक्षार्थ जे करेल प्रतिकूल परिस्थिती हा जेव्हा तुम्ही समजावून सांगाल त्यांना, तेव्हाच त्याला त्याचा पूर्ण आशय हा कळणार आहे. तर हे सगळं त्यांनी छोट्या भातुकलीच्या खेळातून पटवून दिलेलं आहे. हे कसं दाखवणं तो आत्मसात करेल पुढे मोठा झाल्यानंतर, आणि तो करतो आहे. पहा, तो दाखवताना घर सांभाळणं म्हणजे खेळाचंही कसब आहे आणि घर सांभाळणं करतोय तो, असा आशावाद त्यांनी दिलाय. तर एवढे हे जे मुद्दे आहेत अर्थ सौंदर्यात येणारे 4-5 चपखल शब्द आहेत. कविता कुठल्या छंदात आहे तर मुक्त छंदात आहे. एवढं या ठिकाणी अर्थ सौंदर्य जेव्हा विचारल्या जाईल तेव्हा. आता दुसरं पाहूया, विचार सौंदर्य. विचार सौंदर्यात काय, तर कधी सर्वसमावेशक विचार असतो तर कधी नेहमीपेक्षा वेगळा विचार. हे पण मुलांना आपल्याला सांगता आलं पाहिजे. सर्वसमावेशक विचार आपल्याच कवितेत आहे. अपकीर्ती ते सांडावी, सत्कीर्ती वाढवावी. संत रामदासांची जी उत्तम लक्षण कविता आहे त्याच्यामध्ये सर्वसमावेशक विचार आहे. अपकीर्ती सांडावी, कधीही वाईट कीर्ती मिळेल असं कृत्यच करू नये, आणि चांगली कीर्ती वाढवावी असं करावं. हा सर्वसमावेशक विचार कवितेमधून आलाय. हे शिकवताना जेव्हा आपण सांगू तेव्हा त्याचं विचार सौंदर्य हे विद्यार्थ्याला हे पटकन लिहिता येईल. किंवा आता नेहमीपेक्षा वेगळा विचार जर बघायचा असेल तर कृतज्ञतापूर्वक निरोपांचा त्यांना हक्क शाबूत ठेवावा. वस्तू कवितेमध्ये वस्तूला जेव्हा आपण ती निकामी झाल्यानंतर जेव्हा आपण घरातून बाहेर काढतो आहे तर तिचा कृतज्ञतापूर्वक निरोप देण्याचा हक्क, म्हणजे आतापर्यंत तुमची सेवक आहे, तिने तुमची सेवा केली आहे, तिने तुम्हाला अडचणीत तुम्हाला वेगळा विचार. वस्तूच्या बाबतीत निर्जीव वस्तू असून सुद्धा सजीवांचा चेतनगुणोक्ती अलंकाराच्या माध्यमातून, आणि वस्तू हे एक समाजातल्या जे वृद्ध आहेत, जे अपंग आहेत किंवा दिव्यांग आहे, अपंगापेक्षा पण दिव्यांग शब्द वापरूया, शेजारी पाजारी आहेत, या सगळ्यांच्या बाबतीत वापरलेला तो शब्द, प्रतीक म्हणून वापरलेला जो शब्द आहे, याच्या माध्यमातून द वा दाभोळकरांनी अतिशय सुंदर वेगळा विचार इतर याच्यापेक्षा हा या ठिकाणी दिलेला आहे. किंवा आता त्यांनी असं म्हटलंय की अनुभवांचा अंतर्मुख करणारा विचार. विचारात सुद्धा 3 मुद्दे आहेत, आपल्या पुस्तकात दिलेले आहेत. हे तर तू झालास मूक समाजाचा नायक आणि जागा केलास उभा बहिष्कृत भारत. हे जेव्हा 2 ओळी आपण वाचतो तर जवी पवार यांनी अंतर्मुख होऊन त्या काळातली घटना आहे, त्या काळात अंतर्मुख होऊन हा आपल्या समोर ठेवलेला विचार आहे. म्हणजे सर्वसमावेशक विचार वेगळा, नेहमीपेक्षा वेगळा विचार वेगळा, आणि अंतर्मुख होऊन केलेला विचार वेगळा. आपल्या कवितांमध्ये 3ही प्रकारचे विचार, छोटे छोटे मुद्दे जेव्हा आपण विचार सौंदर्याचे हे 3 मुद्दे वेगळे करू तेव्हा आपल्या विद्यार्थ्याला तो समजायला आणि त्याच्यातला वाच्यार्थाबरोबरच लक्षार्थ समजायला हे सुद्धा आपल्याला सोपे जातं. आता तिसरा भाग, पहिला अर्थ सौंदर्य झाला, दुसरा विचार सौंदर्य झाला, आणि तिसरा आहे भाव सौंदर्य.
वाच्यार्थाच्या पलीकडे जाऊन कळलेला भाव. आत्ताच मॅडमने सांगितलं की वाच्यार्थानंतर लक्षार्थ आणि शेवटी निर्धार, याच्याकडे गेल्याशिवाय आपल्याला कळतच नाही. तर त्याच्यात संवेदनशीलता येते, छान भावनांचा आविष्कार येतो, नवनवीन कल्पना येतात, प्रतिमा येतात, हे सगळं येतं त्या भाव सौंदर्यामध्ये. तर आपल्याला मुलांना पटवून देतात. जसं आपली उत्तम आपली भरतवाक्य कविता आहे, त्याच्यामध्ये मुखी हरी वसो तुझी कुशल धाम नामावली, क्षणात पुरविलजी सकल कामना मावली. या ठिकाणी आपल्याला नामावली म्हणजे नामस्मरण, परमेश्वराकडे पंडित मोरोपंत परमेश्वराकडे पोहोचण्याचा सर्वसामान्य व्यक्तीचा अतिशय सोपा असा मार्ग या ठिकाणी सांगत आहे. तो आहे कुशल धाम नामावली, म्हणजे नामस्मरण, देवाचं नाव घेणे, त्याच्यात आपण गुंतून जाणे, याला म्हटलेलं आहे. मग त्याला कुशल धाम नामावली किंवा नामावली ही माऊली आहे असं त्यांना म्हणायचं. आपली एक कृती जर या ठिकाणी आपण वापरली, आपल्याला विद्यार्थ्यांना आपल्या कृती खूप छान मदत करतात की नामावली आणि माऊली मधलं साम्य शोधूया आपण. म्हणजे कुशल धाम नामावली ही माऊली आहे हे कळेल आपल्याला. तर काय करतात, तर नामावली तिथे दिलाय त्यांनी सर्व इच्छा पूर्ण करते. तसंच आपली माऊली म्हणजे आपली आई सुद्धा तिच्या मुलांच्या इच्छा तर करते, त्याच्या यशाने सुखावते. किंबहुना त्याला मिळालेलं जे यश आहे त्याचं श्रेय ती कधीही घेत नाही. ती म्हणते मुलांनी प्रयत्न केले म्हणून तो एवढा मोठा झाला असं ती म्हणते. तर दुसरं, सर्व कल्याणांचे स्थान आहे ते नामावली, म्हणजे नामस्मरण हे सर्व कल्याणांचं स्थान असं जेव्हा म्हणतात, तर आई सुद्धा आपल्या लेकराला सन्मार्ग दाखवते. नंतर आश्रयासाठी भक्त आला तर त्याला ती सावरून घेते. कुशलधाम नामावली म्हणजे नामावली, नामस्मरण सावरून घेतं. त्याचप्रमाणे मुलगा चुकला तर आई त्याला छान मार्ग दाखवते, मार्गदर्शन करते. आणि अजून नामस्मरणाचं शेवटचं महत्व की संकट काळी जी येते तर आई सुद्धा प्रत्येक संकटात बाळाला करते, आपलं मार्गदर्शन करते. म्हणजे आई आणि नामावली रूपक अलंकार वापरून ही कुशलधाम नामावलीच आई आहे. रूपक अलंकाराचा वापर करून मुलांना कळणार नाही, पण तुमच्यासाठी म्हणून सांगते या ठिकाणी अतिशय उत्तम भाव हा त्यांनी व्यक्त केलेला आहे. वाच्यार्थाच्या पलीकडे जाऊन आपण जेव्हा लक्षार्थ आणि व्यंगार्थाकडे जातो किंवा त्याचा विचार विद्यार्थ्यांना सुचवतो, तेव्हा आपल्याला हे काव्य सौंदर्य नावाचा घटक जो आपल्या याच्यात दिलेला आहे आपल्या कृतीपत्रिकेमध्ये, हा घटक शिकवताना थोडासा राहून गेला होता. आपल्या अगदी पाठ्यपुस्तकाला धरून, पाठ्यपुस्तकात जे मुद्दे दिले त्याला धरून तो कसा शिकवावा आणि आपल्या कवितांमध्ये ते कसं दडलेलं आहे काव्य सौंदर्य हे. म्हणून आता तुमच्या लक्षात आलं असेल, हे काव्य सौंदर्य जेव्हा जेव्हा आपण विद्यार्थ्यांसमोर शिकवताना ठेवू तेव्हा कवितेचा आस्वाद हा अतिशय चांगल्या पद्धतीने घेता येईल, त्यांना कळायला लागेल आणि त्यांना आनंद, त्यापासून शिकताना आनंद मिळेल. प्राचीताईंनी आपल्याला खूपच प्रगल्भ परिपक्व असं सुंदर मार्गदर्शन केलेलं आहे. आणि आमच्या एका बोलवण्यावर आम्हाला खूप भीती वाटत होती की त्या येतील की नाही, काय म्हणतील, परंतु त्यांनी अतिशय काही नाही, हो मी येते म्हणाले, मी फोन केल्याबरोबर आणि आमंत्रण स्वीकारलं. तर त्यांचे परत आम्ही सर्व आमचं मंडळ म्हणा सहृदय आभारी आहोत त्यांचे. आणि नेहमीसाठी त्यांच्या ऋणात आम्ही राहू, कारण त्यांचे खूप खूप सुंदर मार्गदर्शन आम्हाला नेहमी ऐकायला मिळतं. मी यापूर्वी खूप लेक्चर्स त्यांचे ऐकलेले आहे. त्या नेहमी अशाच पद्धतीने अभ्यासपूर्ण असं त्या बोलतात. माझं जे काव्य सौंदर्याबद्दलचं राहिलेला जो भाग होता, कारण आमच्या मैत्रिणींचं असं म्हणणं होतं की सगळं राहिलेलं त्या दिवशी मॅडम तुम्ही पूर्ण करायचं, तर या पद्धतीने आपल्याला जायचं होतं, ते पूर्ण आपण केलेलं आहे. आणि मी सुद्धा इथे रजा घेते. धन्यवाद. यशस्वी आभार मॅडम आपले. आपलं उत्कृष्ट मार्गदर्शन असं सुरू राहावं असं वाटतंय, पण वेळेची मर्यादा आहे. गुरु शिष्यांची आपली जी जोडी आहे, शिल्पा मॅडम आणि तुम्ही, आणि त्या तुमच्या जोडीने हा उपक्रम जो साकार केला, असेच अनेक नवीन उपक्रम घेऊन आपण येणार आहात अशी आशा व्यक्त करते.
आम्ही दुपारी दोघी जणी थोडं बोललो असेल, त्यात मॅडमने एक महत्वाचा विचार मांडला की आमच्या शिक्षकांनी, मॅडमच्या शिक्षकांनी आणि माझ्याही शिक्षकांनी बिटवीन द लाईन्स शिकवल्यामुळे आज कृतीपत्रिका जी आहे ती मला विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आधार मिळतोय. पुढे जाऊन मी असं म्हणेल की आजच्या शिक्षकाला फक्त बिटवीन द लाईन्स जायचं नाहीये, तर बियॉन्ड द लाईन्स जाऊन विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायचं आहे. त्याच वेळेला कृतीपत्रिकेचा उद्देश खऱ्या अर्थाने साध्य होईल असं मला वाटतंय. यापुढे पहिलं पुष्प ज्यांनी सादर केलं आमचं त्या स्वाती काडफळे मॅडम आज अध्यक्ष म्हणून कार्यक्रमाला लाभलेले आहे. अतिशय सुंदर असं पहिलं पुष्प की पाठ्यपुस्तकाची निवड आणि निकष अगदी मॅडमनी तन्मयतेने जे आम्हाला सांगितलं की पाठ्यपुस्तकातला प्रत्येक पाठ कसा आहे, त्यामागचा उद्देश काय आणि त्यातून कोणती कौशल्य विकसित करायची आहे त्याचं सखोल विवेचन मॅडमने केलं होतं. आज पुन्हा कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून स्वाती मॅडम इथे उपस्थित आहेत. त्यांनी महत्वाचा विचार मांडला होता की सर्व पुस्तकं पाठ्यपुस्तकं नसतात, पण आपलं पाठ्यपुस्तक पुस्तक असतं. हा विचार मी मणी घेऊनच पुढे वाटचाल करणार आहे मॅडम. तर कार्यक्रमाच्या अध्यक्ष माननीय स्वाती काडफळे मॅडम यांना मी विनंती करते आपलं मनोगत व्यक्त करावं. स्वाती काडफळे मॅडम. कायम सकारात्मक ऊर्जा देणाऱ्या माननीय प्राची साठे मॅडम, माझी ज्येष्ठ मैत्रीण डॉक्टर माधुरी जोशी मॅडम, या सगळ्या कार्यक्रमाची धुरा वाहणाऱ्या माननीय शिल्पा कुलथे मॅडम, आज माझ्यावर जी अध्यक्षीय जबाबदारी सोपवलेली आहे आणि आपल्या सगळ्यांचे विचार ऐकल्यानंतर मला कायम ज्येष्ठ समीक्षक डॉक्टर वदी कुलकर्णी यांच्या एका साहित्याची खूप आठवण येते. मराठी साहित्यातील ज्येष्ठ समीक्षक डॉक्टर वदी कुलकर्णी यांना बरेच वर्षांनी त्यांचा एक जुना विद्यार्थी भेटला आणि तो जुना विद्यार्थी भेटल्यानंतर तो सारखा म्हणायला लागला की काय सगळीकडे अंधार आहे सर, आणि काय सगळीकडे बजबजाट आहे, सगळीकडे कुठे आशेचा किरण नाहीये. कायम या सुरात तो विद्यार्थी बोलत होता आणि तेव्हा सर आपले घरात शांत बसून होते. त्यांनी खिडकीच्या बाहेर बघितलं, छान निसर्ग त्यांच्या नजरेत भरला आणि ते फक्त एवढंच वाक्य म्हणाले की अरे अजूनही येतो वास फुलांना. मला या सगळ्या कोविडच्या परिस्थितीमध्ये मात्र हे जे छोटे छोटे प्रयत्न करताना सगळे दिसले आणि तेव्हा मला वदी कुलकर्णींचं हे वाक्य प्रकर्षाने आठवलं आणि म्हणून मला तुमच्या सगळ्यांशी हे शेअर करावं असं वाटलं की नक्कीच अजूनही येतो वास फुलांना. कृतीपत्रिका आणि पाठ्यपुस्तक अंतरंग या विषयावरच हे सगळं चर्चासत्र झालं. संपूर्ण आठवडाभर जवळजवळ या विषयातल्या अतिशय बारकावे, बारीक बारीक मुद्दे, न समजलेले मुद्दे हे समजण्यासंदर्भात आपण सगळेजण आग्रही राहिलो आणि प्रत्येक मुद्दा समजून घेतला. मला स्वतःला असं वाटतं की हे तर खूप महत्वाचं आहेच, पण आता मॅडमनी जे सांगितलं ते महत्वाचं आहे की केवळ पाठ्यपुस्तक हे आपलं साधन आहे आणि त्यामुळे पाठ्यपुस्तकाला धरून आपल्याला भाषेकडे मुलांना न्यायचंय. पाठ्यपुस्तकामध्ये ज्या ज्या लेखकांचे पाठ आहे, ज्या ज्या कवींच्या कविता आहेत, त्यांच्या भाषा शैलीची ओळख मुलांना करून द्यायची आणि त्यांचं इतर साहित्य वाचायला प्रवृत्त करायचंय. एकदा भाषा चांगली आली की पुढचे अनेक प्रश्न सुटतात. भाषा आली की आचार विचार, संस्कृती या सगळ्याचं आपोआप झिरपलं जातं आपल्यामध्ये आणि त्यामुळे आपल्या मुलांना भाषा प्रेमी करणं, भाषेविषयी जागरूक करणं, भाषेची आवड निर्माण करणं हे सगळं भाषा शिक्षक म्हणून आपलं पहिलं काम आहे असं मला वाटतं. आणि या सगळ्या चर्चासत्राचा समारोप करताना मला नक्की विश्वास वाटतो आपल्या सर्वांबद्दल की आपण सगळेजण आपापल्या परीने ह्या सगळ्या याचा खारीचा वाटा नक्कीच उचलू. हा सगळा जो बराचसा सव्यापसव्य झाला तो मराठी प्रथम भाषेच्या बाबतीमध्ये झाला आणि बरेचदा असं होतं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रथम भाषेच्या बाबतीमध्ये शिक्षक जास्त असतात, विद्यार्थी जास्त असतात आणि त्यामुळे त्याविषयीचं चर्चासत्र, उपक्रम, मार्गदर्शक शिबिर ही सगळी जास्त प्रमाणात आयोजित केली जातात. शिल्पा मॅडम, मला असं वाटतं की दिवाळीनंतर आपण 10वीची द्वितीय भाषा मराठी म्हणजे अक्षर भारतीचा या संदर्भाने विचार करूया आणि या संदर्भाने विचार करताना महाराष्ट्रामध्ये जे जे अक्षर भारती शिकवणारे शिक्षक आहेत त्यांचेही काही मुद्दे आहेत की त्यांना समजून घ्यायचे आणि आता जो एक
एवढा आठवडाभर 10-12 दिवस हा जो ज्ञानयज्ञ चालला तो मराठी द्वितीय भाषेच्या बाबतीत पण आपण सुरू करू दिवाळीनंतर. आणि द्वितीय भाषेच्या शिक्षकांना याचा निश्चित उपयोग होईल. बऱ्याच शिक्षकांची ही मागणी आहे आणि मराठी भाषेसाठी आपण सगळेजण जर असेच सजग राहिलो, असेच सक्रिय राहिलो तर मराठी भाषेच्या विषयाच्या भविष्याची चिंता करायचं कारणच काय असं मला वाटतं. आणि अध्यक्षीय समारोप करताना आपल्या सर्वांचे मी आभार मानते. इतका सुंदर उपक्रम आपण केलात, माधुरी सारखी मार्गदर्शक आपल्याला मिळाली आणि सगळेजण छान चैतन्याने भरून ह्या सगळ्याला सामोरे गेले, शिकले. मला शिकायचंय ही जेव्हा जाणीव होते तेव्हाच माणूस पावलं पुढे टाकतो ना. मला सगळं येतंय म्हटल्यानंतर ते होत नाही. आणि या सगळ्या ह्याच्यातनं मला आपल्या सगळ्यांचं कौतुक वाटतं. सगळ्या या भाषाप्रेमी शिक्षक एकत्र आले तर नक्कीच भाषेसाठी आपण आणखीन चांगलं, आणखीन छान काम करू शकू. साठे मॅडम आज इथे आल्या, त्यांचे विचार ऐकणं हा नेहमीच एक अतिशय आनंदोत्सव असतो. दरवेळेला दर भाषणांमधनं त्यांच्या काहीतरी वेगळा विचार घेऊन आपण जातो. आपण सगळेजण ह्याला आज साक्षी झालात. आपल्याला एक नवीन दिशा मिळते काम करायला, नवीन दृष्टी मिळते. या सगळ्यातनं आपण आजच्या चर्चासत्राचा समारोप करूया. एवढं बोलते आणि मी माझं अध्यक्षीय मनोगत संपवते. मला सगळ्या आपल्या प्रक्रियेत सामावून घेतलं आणि आपण जोडले गेलो या निमित्ताने, याबद्दल मलाही खूप छान वाटतंय. थांबते. धन्यवाद. मनस्वी, धन्यवाद मॅडम. आपणासारख्या गुरु आमच्या सोबत यापुढच्याही उपक्रमात असतील अशी आशा व्यक्त करते. असे न मी नसे न मी तरी उद्या असे न मी, इथल्या फुला फुला उद्या असेल गीत हे. असंच मी म्हणेल की शिक्षक हा थांबणारा नाही तर तो सतत कार्यरत असणार आहे. कितीही संकट येऊ देत, आव्हानं येऊ देत, त्या संकटातून तो उभा राहणार आहे आणि आपल्या विद्यार्थ्यांनाही सोबत घेऊन जाणार आहे. हा आशावाद इथे व्यक्त करते. आपला हा समारोपाचा कार्यक्रम आभार मानून मी पर्क करणार नाही, पण ऋणात राहणं मला आवडेल. म्हणूनच आभाराचं गोड काम करण्यासाठी मी प्रिया उपासनी मॅडम यांना विनंती करते. येत आहेत आपणासमोर प्रिया उपासनी मॅडम. नमस्कार. प्रथम भाषा मराठी वैदर्भीय अध्यापक संघ आयोजित कृतीपत्रिका व पाठ्यपुस्तक अंतरंग या कार्यक्रमात उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचे मी प्रिया उपासनी मनपूर्वक आभार मानते. वाऱ्याच्या झुळकेने मन सुखावते, वाऱ्याच्या झुळकेने मन सुखावते, झाडाच्या सावलीत मन विसावते, सूर्याच्या कोवळ्या किरणाने प्रसन्न वाटते. तसेच आजच्या कार्यक्रमातील मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढली म्हणून हे आभार प्रदर्शन. कोणत्याही खेळात कॅप्टनचे महत्व हे अनन्यसाधारण असते, तसेच महत्व अध्यक्षांनाही असते. स्वाती ताडफळे मॅडम यांनी आज आपल्या विनंतीला मान देऊन, आपला अमूल्य वेळात वेळ देऊन या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारले आणि आपल्या अध्यक्षीय भाषणातून आपले बहुमूल्य विचार व्यक्त केले. याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. आजच्या प्रमुख वक्त्या प्राची साठे मॅडम यांनी आपल्या कार्यक्रमात येऊन प्रमुख पाहुण्यांचे स्थान स्वीकारले व आपल्याला मार्गदर्शन केले. याबद्दल शब्दसुमनांनी मी आपले धन्यवाद मानते, कारण मॅडम तुमचे योगदान हे शब्दांपेक्षा नक्कीच मोठे आहे. कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी मार्गदर्शकाची आवश्यकता असते आणि या कार्यक्रमात इच्छित ध्येय गाठण्यासाठी मार्गदर्शकाची भूमिका यथासांग पार पडणाऱ्या अशा आमच्या ज्येष्ठ श्रेष्ठ अशा डॉक्टर माधुरी जोशी मॅडम, त्यांच्या मार्गदर्शनाने सगळ्यांना पुस्तकाचे अंतरंग कळण्यास मदत झाली म्हणून मी त्यांच्या ऋणात राहू इच्छिते. या कार्यक्रमाच्या संकल्पक म्हणून ज्यांची ओळख आहे अशा शिल्पा कुलथे मॅडम, त्यांचेही मनपूर्वक आभार. कारण या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाची संकल्पना मांडणे, ती व्यक्त करणे, ती यशस्वी करणे हे खरोखरच सर्व श्रेय त्यांचेच. कारण मगाशी सांगितल्याप्रमाणे कार्यक्रम बरेच झाले, पण या कार्यक्रमासारखा दुसरा कार्यक्रम नाही. या उपक्रमासाठी गेले 14 दिवस लाभलेले सर्व मान्यवर, या सर्व मान्यवरांच्या मी ऋणानुबंधात राहू इच्छिते. त्यांच्या उत्कृष्ट मार्गदर्शनामुळे सर्व शिक्षकांना खऱ्या अर्थाने कृतीपत्रिकेचे अंतरंग कळण्यास मदत झाली म्हणून त्यांचेही मनपूर्वक आभार. तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणाऱ्या अनघा जाधव मॅडम, वक्त्याच्या आणि तज्ञ मार्गदर्शकाच्या भूमिकेत असणाऱ्या डॉक्टर सोनाली हिंगे मॅडम यांचेही मनपूर्वक आभार मानते. या आभार प्रदर्शनानंतर
ज्या सोनाली शेष मॅडम येणार आहे, कल्याणी शेष मॅडम येणार आहे, त्यांचेही मी आभार मानते. या कार्यक्रमात उपस्थित असलेले सर्व शिक्षक बंधू भगिनींचे मी मनपूर्वक आभार मानते, कारण त्यांच्या उपस्थितीशिवाय हा कार्यक्रम यशस्वी होऊ शकला नसता. या कार्यक्रमात प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानते. निबंध लिहून पूर्ण झाल्यावर जसा पूर्णविराम द्यायचा असतो तो दिला नाही तर वाक्य पूर्ण होत नाही, तसंच आभार प्रदर्शनाचं आहे. पण पूर्णविराम म्हणजे शेवट नसतो, कारण नवीन वाक्याची ती सुरुवात असते. त्याप्रमाणे आजचा हा आभार प्रदर्शन हा शेवट नाही, तर ती तुमच्या आमच्या गोड नात्याची एक नवीन सुरुवात आहे. आणि अशी सुरुवात दिवाळी नंतरच्या कार्यक्रमाची करूया. मला या विशेष दिवशी आभार प्रदर्शन करण्याची संधी दिली याबद्दल मी आयोजकांना धन्यवाद देते आणि आपल्या सगळ्यांची रजा घेते. आणि यानंतर शांतीपाठासाठी श्रीमती कल्याणी शेष मॅडमना आमंत्रित करते. मनपूर्वक धन्यवाद. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. खूप खूप धन्यवाद. सर्वांच्या सहकार्यामुळे मी हा उपक्रम करू शकले, त्यामुळे सर्वांचे पुन्हा एकदा धन्यवाद मानते. प्राची मॅडम खूप खूप वेळ काढून आल्या, त्यामुळे त्यांचेही धन्यवाद. आणि मला मार्गदर्शन करणाऱ्या स्वाती मॅडम, माधुरी जोशी मॅडम यांचेही मी खूप आभारी आहे. आणि त्यांच्या मार्गदर्शनाचाच आपण पुन्हा एकदा दिवाळीनंतर अक्षर भारतीच्या पाठांचा आपण विचार करणार आहोत आणि त्यांचा एक आपण रोज असे पाठ लावून घेणार आहोत. आदर्श पाठ कसा असावा याबद्दल आपल्याला सर्वांना मार्गदर्शन मिळणार आहे. तरी आपण भेटूया दिवाळीनंतर. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.